Praise the Lord. Amen. Praise the Lord, church. प्रभूचे आभार It's so संपूर्ण wonderful चर्चला. to be gathered together this morning आज सकाळी एकत्र जमून फार आनंद होत आहे. to declare God's glory, देवाचा गौरव जाहीर करायला फार आनंद होतो. to sing His praises. त्याची स्तुती गायला खूप आनंद होतो. Amen. असं भरभरून येतं. Praise God. आमेन. Coming Sunday, येत्या रविवारी we will be having the day where we are going to pray for all the donations and love offering that we are going to give to the work of God. येत्या रविवारी 22 सप्टेंबर आहे. 22 सप्टेंबर म्हणजे आपण आपल्या चर्चचा वर्धापन दिन 25वा साजरा करणार आहोत. तर सकाळी आराधना नाहीये 10 वाजता. संध्याकाळी 5च्या पुढे आराधना असणार आहे. सगळ्यांनी चर्चमध्ये कृपया हजर राहा. ऋतूतील उत्तम बीजाचं जे काही दान प्रभूने तुम्हाला मार्गदर्शन केल्यानुरूप तुम्ही ठरवलेलं असेल ते पाकिटात टाकून प्रार्थना विनंतीसह ती पाकिटं येत्या रविवारी इथे चर्चमध्ये सर्वांनी येऊन टाका, कारण की त्यावेळेला मी सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे. So if you don't give it today also, it's okay. Coming Sunday, see that you get it. So we will pray, and along with your offering also write your prayer requests, that we will make a special prayer before God that He will bless us. आणि आज जरी तुम्हाला ती पाकिटं टाकता आली नाही तर काही हरकत नाही. येत्या रविवारी येत्या आठवड्यामध्ये तुम्ही जरूर ती पाकिटं घेऊन या प्रार्थनेच्या विनंती सकट, आणि मग त्या सर्वांवरती मी प्रार्थना करीन येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. खूप छान. Thank you, हालेलुया. Jesus. So today, आज dress code was purple, जांभळा रंग घालायचा होता. and I'm seeing lots of people are wearing purple. अनेक लोकांनी जांभळा रंग घातलेलाही मी बघतोय. I know for the ladies it was very simple, बायकांना सोपं जातं, कारण जांभळे रंग बायकांकडे असतात. but for men it was tough. पुरुषांना जरा अवघड होतं. Yet I have seen many of you wearing purple. Men, तरी folks. अनेक पुरुषांनी अनेक मुलांनी सुद्धा जांभळं घातलेलं मी Praise पाहिलेलं आहे. God. म्हणून देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, आज्ञाकारी Lord. बच्चो, गॉड ब्लेस यू. Amen. आमेन. A change maker. बदल आणणारा, A change maker. बदल घडवणारा. We'll open our Bibles to Genesis chapter 26, verses 12 and 13. उत्पत्तीचा 26वा अध्याय 12वा आणि 13वा वचन यावेळेला सर्वांनी काढा. एक तर प्रथम आता सगळ्यांनी खाली बसून घ्या. पवित्र शास्त्र उघडा. उत्पत्ती 26, 12 आणि 13. Then Isaac sowed in that land and received in the same year 100-fold. And the Lord blessed him, and the man waxed great and went forward and grew until he became very great. उत्पत्ती 26, 12 व 13. आणि इसाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले. आणि यहोवाने त्याला आशीर्वाद दिला, आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. Praise God. Amen. I'm telling you to reawaken your sense of excitement. मी तुम्हा लोकांना आज असं सांगत आहे की तुमच्यातला जो उत्साह आहे ना, तो परत एकदा जरा पेटवा. Start thinking outside the box. आणि तुम्ही एक पेटीतला जो विचार करताय ना, ते सोडून जरा पेटी बाहेर विचार करायला लागा. Come out of your limitations. आणि तुमच्या मर्यादेतनं बाहेर पडा. Expect great things from God. देवाकडनं महान गोष्टींच्या अपेक्षा ठेवा. Don't limit the God of Israel. आणि इस्रायलच्या देवाला तू नको मर्यादा घालू. God can do things that is beyond your comprehension. देव अशा गोष्टी करू शकतो की ज्या तुमच्या कल्पने पलीकडच्या आहेत. The Lord blessed Isaac. परमेश्वराने इसाकाला आशीर्वाद दिला. He became great. आणि इसाक महान झाला. And he went forward. आणि तो पुढे गेला. And he became more great. आणि तो अजून महान झाला. He became very great. अजूनच महान, वाढत 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 गेला. This is God's desire for you. आणि हीच देवाची इच्छा आहे तुमच्या सगळ्यांसाठी. Don't limit yourself. स्वतःला मर्यादा घालू नका. Don't limit your God. देवालाही मर्यादा घालू नका. Praise God. देवाला धन्यवाद. When you ask, जेव्हा तुम्ही मागता ask तेव्हा मागा. in abundance. मागताना भरपूर मागा. Because Jesus came to give life and life in abundance. कारण येशू ख्रिस्त जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलेले आहे. Don't be like the children of Israel. इस्रायली मुलांसारखे होऊ नका. Because it is said of them कारण त्यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे. in Psalm 78 verse 41. स्तोत्र 78 त्यातलं 41वं वचन. They limited the Holy One of Israel. स्तोत्र 78:41 म्हणतं की त्यांनी इस्रायलच्या पवित्राला मर्यादा घातली. From giving them his blessings. त्याचे आशीर्वाद त्यांना देण्यापासून. Read it. आपण वाचूया. स्तोत्र 78:11 ना, 41. 41. स्तोत्र 78:41 वाचूया. आणि त्यांनी फिरून देवाची परीक्षा पाहिली आणि इस्रायलाच्या पवित्राला चिडवले. Say that. बघा, They limited the Holy One of Israel. त्यांनी
इस्रायलच्या पवित्र म्हणजे जो त्याला चिडवले, त्याला मर्यादा घातली. They mocked the God of Israel. इस्रायलच्या देवाची त्यांनी मस्करी केली, थट्टा केली. When you don't believe in God for great things, you are mocking God. जेव्हा तुम्ही देवावरती महान गोष्टींसाठी विश्वास ठेवत नाही ना, त्याला तुम्ही देवाची थट्टा करत असता. भारी पडेल बेटा. So get creative in the way you look at things. तर ज्या रीतीनं तुम्ही गोष्टींकडे बघता त्यात थोडंसं नाविन्य आणा. If it is not around, God will create it for you. आणि ती गोष्ट नसेल तर देव तुझ्यासाठी ती निर्माण करून तुला देईल. काय हरकत आहे, तो देव आहे आपला. Because He is called the Creator. त्याला निर्माण करता असं नाव आहे. त्यांनीच निर्माण केलंय सगळं. He is the Creator. तो निर्माण करताय ना. If things are not around, He will create for you. आणि गोष्टीचा अवतीभोवती नसतील तर देव तुमच्यासाठी त्या गोष्टी निर्माण करेल. हालेलुया. Like the mother says, जसं आई म्हणते ना, what do you want, my child? काय पाहिजे बेटा? I want so and so things. नाही, मला असं असं पाहिजे. Oh, it's not there. नाहीये. But anyway, I will make it for you. ठीक आहे, मी तुझ्यासाठी बनवीन. I will make it मी special for तुझ्यासाठी you. बनवते. मी खास तुझ्यासाठी बनवते. नाहीये पण मी बनवीन. Praise God. देवाला धन्यवाद. Increase your faith तसं level. विश्वासाचं स्तर थोडंसं वाढवा. When you say yes to God, जेव्हा तुम्ही देवाला हो म्हणता, then you will begin to see new things. मग तुम्हाला नवीन गोष्टी पाहायला एक सुरुवात मिळेल. When you say no, you will not begin to see new things. आणि नाही 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 म्हणत राहिला तर तुम्ही नवीन गोष्टी कधीच बघणार नाही. But if you dare to say yes to God, पण जर तुम्ही देवाला होकार द्यायची हिम्मत केली, then you will begin to see new things. मग तुम्हाला नवीन गोष्टी बघायला सुरुवात मिळेल. It will cause you to see opportunities संधी सुद्धा तुम्हाला दिसेल which you would have otherwise missed it. की जी संधी नाही तर तुमच्याकडनं राहून गेली असती, पण आता ती तुम्हाला दिसली. And so when I spend time being creative, तर जेव्हा मी असं मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे, नवीन करायचं आहे, याच्यामध्ये मी वेळ घालवतो and want all that God has for me, आणि देवाकडे जे काही माझ्यासाठी आहे ते सगळं जेव्हा मला हवंय, it opens my eyes to the newness. त्यातनं माझे डोळे नाविन्याकडे उघडतात. The newness that God has in store for each one of us. जे नाविन्य देवाने आपल्या प्रत्येकासाठी ठेवलेलं आहे. Amen. Hallelujah. I know God has stored that for me. मला माहितीये देवाने माझ्यासाठी ते नाविन्य ठेवलेलं आहे. And God is waiting for me to say yes. आणि देव वाट बघत आहे की मी देवाला होकार द्यावा. I want it, Lord. आणि मला हवंय देवबाप्पा ते. I want you to create it, Lord. माझी इच्छा आहे देवबाप्पा की तू माझ्यासाठी ते निर्माण कर. And God says, आणि देव म्हणतो He believes me to be a creator. की हा विश्वास ठेवतो की मी निर्माण करता आहे. God says He believes me to be a creator. देव म्हणतो की ह्याचा विश्वास आहे की मी निर्माण करू शकतो, मी निर्माण करताय. So I will create for Him. तर मी त्याच्यासाठी निर्माण करेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. And that wakes up my senses. आणि त्यातून ना माझी सगळी इंद्रिय जागी होतात. And it gives me a feeling of great joy. आणि मला इतका आनंद जाणवायला लागतो की काय सांगू. That there is no limit with my God. की माझ्या देवाला काही मर्यादाच नाहीये. Because some people are so accustomed to old things. कारण काही लोकांना जुन्या गोष्टींची सवय झालेली असते. Same things. त्याच गोष्टी, त्याच गोष्टी. They are living in the survival mode. आणि ते असं जेमतेम चाललेलं आहे, असल्या मोडवर जगतायत. Somehow we have to live. की कसं बसं आता जगायचं ना, तर आता जगा. अशा मोडवर काही लोक जगतात. रोज Somehow we have तेच, to रोज do तेच. with the things that we have. की जे काय आपल्याकडे आहे त्यामध्ये आता भागवायचं ना. Just cut the shirt and make it a pant. शर्ट फाडून पॅन्ट करा. Cut the pant, make it a shirt. पॅन्ट फाडून शर्ट करा. Cut the shirt, make it into a sock. शर्ट फाडून त्याचा सॉक्स करा. काहींनाही आवडतं बरं का. They love to do that. त्यांना आवडतं असं करायला. देव बाप्पा हॅव मर्सी ऑन अस. Are you getting me what I'm saying? कळतंय का मी काय म्हणतोय? It's not literally that is the way we do it, but आणि that is the way we see things. अक्षरशः आपण असं करतो असं नव्हे, पण अशा दृष्टिकोनात आपण गोष्टी बघत असतो. Because people are dormant. कारण की लोक असे एकदम संथ असतात. They have nothing new to think. बधीर असल्यासारखे ना, काही नवीन डोक्यात विचारच येत नाही त्यांच्या. God is saying, think something new. ते म्हणतो अरे नवीन विचार करणं एवढा काय बधीर? Behold, I make all things new. पहा मी सगळं नवीन करत आहे. No, Lord, I want old things. नाही नाही मला जुनच पाहिजे. Give me your old shoes. मला जुने बूट दे. Give me your old shirt. मला जुना शर्ट दे बाबा. नको बाबा, आपल्याला नवीन कशाला बाबा. Not new. नवीन नको आपल्याला बाबा. And God says, behold, I want to make all things new. आणि देव तर म्हणतो की पहा मला सगळं काही नवीन करायचंय.
They get up in the morning, सकाळी सकाळी अशी माणसं उठतात get into the routine, आणि त्यांची जी दिनचर्या असते रोजची सवय त्याच्यात जातात. get into all those mundane things. त्याच गोष्टी त्याच गोष्टी त्यात जातात. They don't want to be enterprising. त्यांना काही असं एंटरप्राइझिंग काहीतरी नवीन करूया वगैरे असं कधीच वाटत They नाही. don't want to be energetic. त्यांना काही अशी ऊर्जा स्फूर्ती वगैरे काही जाणवत नाही. They're just satisfied. बस समाधानी आहे, सुखी आत्मा तृप्त आत्मा भी आहे. Be never satisfied with God. पण देवासोबत ना असलं समाधान कधीच नाही ठेवायचं. Don't be ever satisfied with God. देवासोबत असं समाधान कधी नाही ठेवायचं. तर अजून पाहिजे, दे बाप्पा अजून कर, अजून काहीतरी नवीन कर, दे बाप्पा मी तयार आहे. God showed a ladder to Jacob. देवाने याकोबाला शिडी दाखवली, Ladder of success. यशाची शिडी, Ladder of elevation. उन्नतीची शिडी, Ladder of lifting up. वर यायची शिडी, Ladder of heavenly things. स्वर्गीय गोष्टींची शिडी. God is ready to bring down heavenly things on the earth. देव स्वर्गीय गोष्टी इथे खाली पृथ्वीवर आणायला तयार आहे. Even if it means for temporary purposes. आणि जरी तात्पुरत्या कारणांसाठी असेल ना तरी सुद्धा देव वरून त्या गोष्टी खाली आणायला तयार आहे. Accept great things from God. Attempt great things for God. देवाकडनं महान गोष्टी स्वीकारा आणि परतफेडी देवासाठी महान कार्य करा. Praise God. आमेन, Amen. आमेन. God wants you to go far. देवाची इच्छा आहे थोडा लांबचा पल्ला गाठा. Isaac went forward. इसाक पुढे गेला. He was blessed, but still he went तो forward. आशीर्वादित झाला होता तरी पुढे गेला. That's what the Bible says. असं बायबल म्हणतं ना, आशीर्वादित तो झालेला होता, तो फुल स्टॉप देऊ शकला असता पण नाही, अजून पुढे. In the same year, he reaped 100-fold. त्याच वर्षी त्याने 100 पट हंगाम कापला. So Isaac, now it's enough. तर आता इसाका बास झालं ना, 100-fold you got. आता 100 पट तुला हंगाम मिळाला, आता बास ना. That also in a famine-stricken आणि ते land. सुद्धा दुष्काळग्रस्त देशामध्ये तुला एवढं मिळालेलं आहे, Now be satisfied. आता बास, आता तृप्त राहा. But Bible says, पण बायबल म्हणतं he waxed great नाही, तो एकदम पुढे पुढे वाढत गेला, and went forward. पुढे पुढे गेला. I want to go की forward. मला अजून पुढे जायचंय, मला And he अजून पुढे. grew. आणि तो वाढला 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 वाढला. When you go forward, you grow. आपण असे पुढे गेले की आपली वाढ होते. When your thinking is forward, you grow. आपले विचार सुद्धा असे पुढचे असले की आपली वाढ होते. When your thinking is about tomorrow, you grow. विचारसरणी उद्याविषयी न करू लागलो ना की आपली वाढ होते. And he became very great. आणि मग इसाक होता होता एवढा महान आणि थोर झाला. Don't stop till you become very great. तुम्ही अगदी थोर होईपर्यंत ना थांबू नका. आपल्याला थोर बनायचं. Why Don't not? stop till you become very great. आपण जोपर्यंत फार थोर होत नाही तोवर थांबायचं नाही. At least become very great in the eyes of the devil. अरे कमीत कमी सैतानाच्या नजरेत तरी फार थोर बना की, हो की नाही? Amen. आमेन. At least in the eyes of the devil become very great. कमीत कमी सैतानाच्या नजरेमध्ये फार थोर बना ना. एवढी काय अशी समाधानी वृत्ती. देव म्हटलं की असं नाही, आवेश स्फूर्ती बिरती एकदम 100% वर पाहिजे. There was famine in the land. बोला, देशात दुष्काळ होता. And Isaac said, let me go to Egypt आणि इसाक म्हणाला मला आता मिस्र देशी जाऊ दे and just survive there for some time. आणि काही वेळ आता तिथं मला माझा निभाव लावू दे. God said, देव बोलला, God's children, we should not just survive. देवाच्या मुलांनी Should असं, not be on a survival mode. देवाची मुलं अशी कशी बशी जगायच्या मोडवर नकोय. No. असं नाही, असं नकोय. जेमतेम चाललंय आपलं, कशाला? Don't go down to Egypt. मिस्र देशी खाली नाही जायचं. Stay here. इथंच राहा. If you stay here, तुम्ही जर इथे राहिला if you are obedient to me, आणि माझ्या आज्ञा पालनात राहिला, God told Isaac, देव इसाकाला म्हणाला if you are obedient to me, जर तू माझ्या आज्ञा पालनात if राहिला, you stay here, जर इथेच राहिला, you will not only survive, तर तू टिकशील एवढंच नाही, but you will have full life. तर तुला संपूर्ण जीवन मिळेल. I guarantee you full life. मी तुला अगदी 100% खात्री देतो की तुला संपूर्ण जीवन मिळेल. Sow in this barren land या दुष्काळग्रस्त जमिनीत पेर and see what the Creator will do it आणि do बघ for you. निर्माण करता तुझ्यासाठी काय काय करतो. So Isaac sowed in the land. इसाकाने त्या जमिनीत पेरलं. You know, for a farmer to sow in a barren land, it is taking high risk. एखाद्या शेतकऱ्यानं वान जमिनीत पेरणं, दुष्काळग्रस्त जमिनीत पेरणं म्हणजे त्याने फार मोठा धोका पत्करलेला आहे. Because कारण that grain, तो जो दाणा आहे, which was supposed to be the children's food, मुलांची ती भाकर आहे, is sowing in the ground. ती तो जमिनीत पेरत आहे. Yes. तो दाणा मुलांची भाकर त्यांनी पेरली जमिनीत. He's snatching the children's bread and sowing it in the ground. म्हणजे मुलांची भाकर तो हिसकावून जमिनीत पेरतोय. कारण दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळग्रस्त जमिनीत तो पेरतोय. And if the land does not give him any yield, आणि समजा त्या जमिनीतनं काही उपज आला नाही, they're going to die. तर मरणार ते लोक.
You're going to die. मरणार, नक्की मरणार. But when you have God on your पण side, देव जेव्हा आपल्या बाजूनी असतो ना, you have to be obedient to तेव्हा God. आपण देवाच्या आज्ञा पालनात राहायचं. And so Isaac sowed in the तर land. इसाकाने त्या देशात पेरलं, त्या जमिनीत पेरलं. And in the same year, त्याच वर्षी he got 100-fold of harvest. त्याला 100 पण हंगाम कापायला The मिळाला. Lord blessed him. परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. That is not the end of the story of Isaac. आणि इसाकाच्या कथेचा हा अंत नाहीये. Verse 13. 13व And वचन. the man waxed great and went forward and grew until he became very great. आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. And that is the position God wants to give you this year. या वर्षी देवाला अशी अवस्था तुमच्या जीवनात तुम्हाला द्यायची आहे. This year he wants to give such a harvest to the church. या वर्षी या चर्चला देवाला असा हंगाम द्यायचा आहे. Because Amen. this was the month that God started our church. कारण या महिन्यामध्ये देवाने आपलं चर्च सुरू केलेलं आहे. God wants to give this kind of harvest to you. देवाला अशा पद्धतीचा हंगाम तुम्हा लोकांना द्यायचाच आहे. Come on, say, Lord, म्हणा. start your work on me now. प्रभू माझ्यावर तुझं काम सुरू कर. Start your work on me, Lord. प्रभू माझ्यावर तुझं काम सुरू कर. Start your work on my family, प्रभू Lord. माझ्या कुटुंबावर तुझं काम सुरू कर. Give me in this same year मला याच वर्षी दे देवा. 100-fold blessings. 100 पट आशीर्वाद दे. हालेलुया. Create a new thing in my life. नवीन गोष्ट माझ्या जीवनात निर्माण कर. Here I'm Yes. sowing the seed. मी बीज पेरत आहे. I'm sowing the seed. मी बीज पेरत आहे. This is a seed of the season. ऋतूतील उत्तम बीजाचा हा काळ आहे. I'm sowing the seed this मी month. बीज या महिन्यामध्ये पेरणार आहे. Let me reap 100-fold blessing. मला 100 पण आशीर्वाद कापायला लाव. हालेलुया. That is the place God wants to take each one of us. त्या जागेपर्यंत ऍक्च्युली आपल्यातल्या अनेकांना किंवा प्रत्येकाला देवाला न्यायचं आहे. Don't start becoming old. तुम्ही ना म्हातारे नका व्हायला लागू. Start becoming younger. जरा तरुण व्हा. Let your thinking be younger. जरा विचारसरणी तरुण करा. आमच्याकडे बघा. Praise God. आमेन. When you start thinking younger, विचार तरुण केले ना, when you start thinking younger, तरुण विचार जेव्हा आपले तरुण असतात, then God will make you young. विचार जेव्हा आपले तरुण असतात तेव्हा देव तुम्हाला तरुण करेल. तरुण व्हायच्या आमिषाने तरी जरा तरुण विचार कर. Praise नाहीतर God. लवकर म्हातारा होशील. I just remember मला आठवतं we had gone for a small vacation, आम्ही ना छोटी सुट्टी घेतली बरं गेल्या आठवड्यात. and then I was in the Mumbai airport, मुंबई एअरपोर्ट वर होतो. and we were in the security, मुंबई एअरपोर्टच्या एंट्रन्स वरती Entrance. सिक्युरिटी होती. and my wife was in front of मी me. पुढे होते. She gave the passport, she gave the Passport. ticket, आधार कार्ड, पासपोर्ट सगळं मी दाखवलं त्यांना. and so he was seeing the Aadhaar card, तर त्या सिक्युरिटी वाल्यांनी ते बघितलं and he was not allowing me to go in. आणि पास्टर पीटरांना मात्र तो आत जायला देईना. He said no. He told her no. He's ते not the same person. ते सिक्युरिटी पर्सन मला म्हणतात की नाही ये आदमी वो नहीं है. अरे She मैं said, बोला "No, खाली he मुस्टैच is." निकाला भाई. मी म्हटलं खाली मुस्टॅच निकाला, आप बंदा वही है. He said no, it cannot be. तर तो सिक्युरिटी पर्सन म्हणतो नाही 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 Here नाही, it is written 1959. 1959 बॉन्ड लिखा है. मला हाँ He's बरोबर not है. even 40. ये 40 साल का भी नहीं दिखता है. बोलो. And then he called other security personnel. मग त्याने एक फिमेल सिक्युरिटी ऑफिसर बोलवली, एक स्त्री, And he said, आणि म्हणाला see, it is written 1959. This man is not the same ये man. देखो 1959 बॉन्ड लिखा है, ये आदमी वो नहीं है, कोई अलग है. We cannot let him in. नाही नाही यांना एअरपोर्ट मध्ये आम्ही Finish घेऊन. now. I said, now what to do? म्हटलं सुट्टी सुरू व्हायच्या आधी संपली रे बाबा. And then that lady said, मग ती म्हणाली, Oh, ती he's a- सिक्युरिटी ऑफिसर, he is a South Indian fellow. त्या म्हटल्या सगळं बघून की हे साऊथ इंडियन आहेत. Let him go because she Let was him a go. South Indian. त्या साऊथ इंडियन होत्या. त्याने नाही साऊथ इंडियन आहे, छोड दो. मला He भाई, said no. He said it cannot be. तर तो म्हणतो, तरी पण तो म्हणतो नाही नाही शक्य Cannot नाही. be. नाही Anyway, you 1959 are saying I'm allowing, but it cannot be. ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी सोडतोय, पण हा माणूस काही 65चा दिसत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. हे असं बघा, He is a creator. तो निर्माण करताय, He is a healer. तो आरोग्य दाता आहे, He is a तो deliverer. आपला मुक्ती दाता आहे. आमच्या Praise सुट्ट्या God. सुट्ट्या पण अशा ऍडव्हेंचरस असतात आमच्या एंट्री पासूनच. Don't say it's all over for me. तर तुम्ही ना असं डोक्याला हात मारून, नाही मेरा तो अभी सब खत्म ही हो गया. काय काय खत्म हो गया? No, God is saying it just started. देव म्हणतो अभी शुरू हुआ. It just started. आता कुठे सुरुवात झाली, तू किधर सिर पे हात मार के खत्म होया. काय का खत्म My होया? life has just started. माझं जीवन आता सुरू झालंय. Say, my life has म्हणा, just started. माझं जीवन आता सुरू झालंय. My life has just started. माझं जीवन आता सुरू झालंय. ओ हालेलुया. आमेन.
Just imagine Moses Kalpana. at the age of 80 saying, my life has just started. कल्पना करा मोशे 80 वर्षाचा असताना म्हणतो माझं जीवन आत्ताच सुरू झालंय It's just started बस now. आत्ताच माझं जीवन सुरू झालंय I have to meet Pharaoh now. आता जाऊन फारोला My भेटायचं life has just started. माझं जीवन आता कुठे सुरू My झालंय walk with God has just started. माझा देवाबरोबरचा प्रवास आता कुठे सुरू झाला आणि तो होता कितीचा 80चा Just now he gave me the assignment. आता त्याने मला कामगिरी दिली At the age of 80, मी 80 वर्षाचा असताना त्याने मला कामगिरी दिली वाह हालेलुया किती छान there at the burning bush when I was 80, he gave me the त्या assignment. जळत्या झुडपापाशी मी 80चा होतो आणि त्याने मला कामगिरी दिली की जा फारोकडे Now my life started. आता माझं जीवन सुरू झालं Come on, say, my life has started now. आता माझं जीवन सुरू झालंय Praise God. हालेलुया Have a new start with God. देवासोबत जरा नवीन सुरुवात करा Have a new start with God. देवासोबत नवीन प्रारंभ करा Let your thinking be new. हे विचार नवीन Let कर your body be new. शरीर नवीन Let your कर energy be new. स्फूर्ती नवीन कर ओ हालेलुया Start dreaming now. स्वप्न आता रंगवायला लागा Start dreaming now. आतापासून स्वप्न रंगवायला Praise लागा God. अभी डेवल आया ना मैं फाड़ के खाएगी No matter what your perception on changes, बघा बदलाविषयीनं रूपांतराविषयीनं तुमचे विचार काही असो we must all realize, आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट कळली पाहिजे yes, though change is a necessary part of life, जरी रूपांतर आणि बदल आयुष्याचा एक गरजेचा भाग आहे yet तरी we should not change before time. वेळे अगोदर नाही बदलायचं आपण You can also defeat time. तुम्ही वेळेलाही पराजयी करू शकता You वेळेलाही can defeat death in your life. तुम्ही मृत्यूलाही आपल्या जीवनात पराजयी करू You शकता can defeat sickness in your life. आजारांना पण आपल्या जीवनात तुम्ही पराजयी करू शकता येस Go for a better change. जरा एक चांगला बदल आयुष्यात आण तेच ते रटाळ तेच रटाळ काय ते Some of us welcome changes. आपल्यातले काही लोक बदल किंवा रूपांतराचं स्वागत करतात There are others who despise changes. बाकीचे काही लोक नाही नाही मुझे नहीं बदलना मेरा तो ऐसा ही ठीक है फिर बैठो I want you to know this thing, माझी इच्छा आहे की तुम्हाला ही गोष्ट कळावी that I am throwing out a challenge before you मी all. आव्हान टाकत आहे तुमच्या समोर आज To welcome the change that God wants to bring in your जो life. बदल देवाला तुझ्या जीवनात आणायचा आहे ना त्याचं स्वागत कर He wants to Hallelujah. bring a change in your life. देवाला तुझ्या जीवनात बदल आणायचा आहे बेटा Say, I am changed into म्हणा, a new creation. मी नवीन निर्मितीत बदलतोय All things have gone. जुन्या गोष्टी गेल्या Behold, all things have become new. पहा सर्व गोष्टी नवीन झाल्या Praise God. देवाला धन्यवाद Every day you need to speak like that. रोज तुम्ही असं बोलायला पाहिजे Don't curse yourself. स्वतःला असं शाप नका देऊ You all look very nice. तुम्ही सगळे दिसायला छान आहात You can become nicer. आणि अजून छान होऊ शकता ऍज इट इज तुम्ही छानच आहात हो वादच नाही पण अजून छान होऊ शकता Yes, we know change is inevitable. आपल्याला माहितीये बदल अटळ आहे रूपांतर अटळ आहे We see the change of seasons. आणि आपल्याला ऋतू बदललेले दिसतात We see the change in love. आपल्याला प्रेमात बदल आलेला We दिसतो see a change in the growth of a child. आपल्याला एखाद्या लहान लेकराच्या वाढीत बदल दिसतो We also see a change in our own age. आणि आपल्या स्वतःच्या वयात पण आपल्याला बदल दिसतो ना Sometimes keep the age as a mere number. कधी कधी ना वयाला एक आकडा माना आकडा Amen. आमेन Just a mere number. एक आकडा आहे बस मला वय लागत नाही Sometimes, change can be a bit scary. कधी कधी बदल जरा भीतीदायक असतो की नको नको Sometimes it can be uncomfortable. आणि कधी कधी बदल म्हटलं तर थोडस ते सोयीस्कर पडत नाही कारण ते सगळं नवीन बदल असतात ना Like, some people hate their birthdays जसं काही लोकांना आपले वाढदिवस अजिबात आवडत नाहीत because they become 1 year older. कारण तो वाढदिवस आहे ना एका वर्षाने जीवन वाढलं And say they hate it. तर त्यांना नाही आवडत त्यांचे वाढदिवस Amen. आमेन It can be very uncomfortable. आणि त्यांना ते सोयीस्कर वाटत नाही की हर एक साल अभी मैं बूढ़ा हो गया Some don't want to welcome the new year. काही लोकांना नवीन वर्षाचं स्वागत करायला आवडत नाही Why? का Because that is also related to age. कारण की ते सुद्धा वयाशी संबंधित आहे ना नवीन वर्ष म्हणजे वयाशीच परत संबंध आला कारण त्या नवीन वर्षी पण तुझा वाढदिवस परत येणार But you know what? God has a plan. पण तुम्हाला माहित आहे देवाची काहीतरी योजना And आहे. when God changes things in your life, आणि देवाने जर तुझ्या जीवनात गोष्टी बदलल्या it will ना always be positive. तर नेहमी त्या गोष्टी सकारात्मकच होणार It will always be positive. नेहमी सकारात्मक गोष्टी होणार God's will is for change, देवाची इच्छा आहे बदल but change for the better. पण चांगल्याकडे बदल Change for the better. चांगल्याकडे बदल
Amen. 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 And throughout the Bible, you can see that God always wanted people's thinking to change. आणि संपूर्ण बायबल मध्ये आपण बघतो, आपल्या लक्षात येतं की देवाची इच्छा होती की सगळ्या लोकांची, बायबल मधल्या लोकांची विचारधारा बदलावी. Say, He wants their life to change. त्यांचं जीवन बदलावं, He wants their class to change. त्यांचा वर्ग आहे तो बदलावा, क्लास बदलावा. God lifts up the beggars and makes them to sit among ते princes. भिकाऱ्यांना उचलतो उकिरड्यातनं आणि राजकुमारांसोबत त्यांना बसवतो. Change. बदल, हा बदल आहे. Jesus healed Bartimaeus to give him a better change. येशूने बार्तिमेयला आरोग्य दिलं, त्याला एक बदल दिला आयुष्यात. Say. आमेन. Always if you read from the Old Testament to the New Testament, God was always there in for a better change. आणि जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत जर आपण वाचलं ना, सगळीकडे आपल्याला दिसून येतं की देवाची इच्छा होती की त्या लोकांच्या जीवनात काहीतरी बदल आला And पाहिजे. it's a fundamental part of our understanding of God's plan for each one of our lives. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी देवाची जी काही योजना आहे ती समजून घेण्यास तो असलेला हा मूलभूत पाया आहे की बदल, परिवर्तन इज अटळ. Amen. आमेन. We only think of one change. पण आपण केवळ एक बदल त्याचा विचार करतो Change for the worse. की वाईटाकडे बदल, Change because we are becoming older. आता आम्ही म्हातारे होतोय म्हणून बदल, Change because now we are very close to death. आम्ही आता मृत्यूच्या जवळ जातोय म्हणून बदल. See? So it's a natural part of God's creation that man tends to think in the negative more than the positive. तर नैसर्गिक चक्रातली ही एक बाब आहे की मनुष्य सकारात्मक विचार करायच्या ऐवजी नकारात्मक विचारच जास्त करतो. But there is a beautiful change also. पण सुंदर बदल पण असतात ना रे. Change from poverty to riches. दारिद्र्यातनं धनसंपत्तीत आलेले बदल, Change from sickness to health. आजारातून आरोग्यात झालेले बदल, ओ Change हालेलुया. from weakness to strength. अशक्तपणातून शक्तीत बदललेले बदल, This is all a positive change. हे सगळे सकारात्मक बदल आहेत ना. The seasons change. ऋतू बदलतात, The plants grow. झाडं वाढतात, Animals age. जनावर सुद्धा त्यांची वय वाढतात, Even the earth is shifting and constantly moving. संपूर्ण पृथ्वी सुद्धा हलतीये आणि बदलतीये. Amen. आमेन. Things are changing. गोष्टी बदलतात रोज. If I sit here जर मी इथे बसलो and the next moment I sit there, आणि पुढच्या क्षणाला इथे बसलो, that also is a change. तोही बदल आहे ना. आधी मी इथे होतो, पुढच्या क्षणाला मी इथे, तोही बदल आहे. But it is not affecting me in the negative. पण नकारात्मक परिणाम होत नाहीये ना त्याचा I माझ्यावर. think it that way. मी तर असा विचार करतो, That if I am sitting there समजा मी इथे बसलोय, and I get up from that chair तिथून मी उठलो and I sit here, आणि मी इथे बसलो, that also is a change. तोही बदल आहे. But it has not affected me negatively. पण नकारात्मक परिणाम नाही झालेला ना. त्या चेअरवरनं मी उठलो आणि इथे पुढे समोर येऊन बसलो. If you are बदल. sitting behind समजा तुम्ही कुठे मागे बसलाय and next Sunday you are sitting in front, आणि पुढच्या रविवारी तुम्ही पुढे बसलाय, it's a good change. किती छान बदल आहे ना. Once you are sitting at home, now you are sitting in हो the ना. church. Positive change. एकेकाळी तुम्ही घरीच बसत होता, पाहता तुम्ही चर्चला येऊन बसताय. व्हॉट ए चेंज. हालेलुया. नाही तर आमच्या सारखे येणार नाही, शक्य नाही. See, God's will is देवाची- there that we should change for the देवाची better. इच्छा आहे की आपण चांगल्याकडे बदलायला हवंय. Because God created a world that is constantly changing. कारण देवाने असं जग निर्माण केलंय ना जे सातत्याने बदलतं. World is not static, it is constantly changing. हे जग तसंच नाहीये, ते सारखं बदलतं. And change should not be feared. आणि बदल जो आहे त्याला घाबरायचं नाही. Even old age change is not to be feared. आणि वयस्कर झाल्यानंतर, म्हातारे झाल्यानंतर सुद्धा जे काही बदल येतात ना त्याला घाबरायचं नाही. Because कारण- we know one day आपल्याला ठाऊक आहे ना, the एके दिवशी resurrection power of Jesus will come in us. येशूंचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्यात येणार आहे And I will live forever and आणि मी ever. कायम कायम कायमचा जगणार आहे. आपल्याला माहितीये ना. Amen. आमेन. म्हणतात ना, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. सातत्य एकच आहे, काय? बदल. And we have to accept this God's plan of change in humans' lives. आणि मानवाच्या जीवनामध्ये देवाची ही बदल करायची योजना आहे ना, ती आपण स्वीकारायला हवी. And many times through trials also we change for the better. आणि बऱ्याच वेळेला जी काही संकट आपल्या जीवनात येतात त्यातूनही आपण चांगल्याकडे बदलतो. Amen. आमेन. And when we were in the world, आपण जगात असताना we were becoming worse. आपण वाईट 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 बनत होतो, We were going to die. मरणार होतो, We were going to hell. नरकात जात होतो. That was a very bad change. तो फार वाईट बदल होता आपला. But now, पण आता the change is from glory to glory. बदल गौरवातून गौरवाकडे होत आहे. आमेन. Amen. आमेन. Consider the story of Moses. तुम्ही मोशेची कहाणी लक्षात घ्या. He went on from becoming the prince in Egypt मोशे मिस्र देशातला राजकुमार होता and he became a shepherd in Midian. आणि जाऊन मिद्यान देशी मेंढपाळ झाला. सी द बदल, किती बदल बघा.
from top to down. म्हणजे वरून अगदी खाली आला. Without God, that's what happens. देवाशिवाय हे असं होतं, वरून खाली येणं. Then when he met God, मग जेव्हा त्याला तिथे देव भेटला, he became the leader of the Israelites. मग तो इस्रायली लोकांचा नेता झाला. He got into the plan of God. आणि मग तो देवाच्या योजनेत आला. When you get into the plan of God, तसं देवाच्या योजनेत आपण आलो ना, your change becomes की positive. बदल सकारात्मक होतात बेटा. Everything beautiful happens in your आणि life. सगळं सुंदर आपल्या जीवनात घडायला लागतं. Look at the story of Paul. तुम्ही पॉलची कथा बघा. He went from persecuting the Christians पॉल ख्रिश्चन लोकांचा छळ करायचा to becoming one of the most influential apostles in the early church. आणि तिथून तो पहिल्या मंडळीतला एक अतिशय प्रभावशाली असा प्रेषित बनला. Say. म्हणजे कुठून कुठपर्यंत बदल आला. And these show आणि यावरनं दिसतं not only the outside circumstances have changed, की फक्त बाहेरची परिस्थिती बदलली एवढं नाही, even the inside situation has changed. आतून सुद्धा परिस्थिती बदललेली आहे. When your inside situation changes, आणि हे आतून परिस्थिती बदलली ना, outside situation automatically की changes. बाहेरची परिस्थिती बदलते. बाहेरची परिस्थिती एखाद्याची न बदललेली दिसली तर समजून घ्यायचं गोंधळ आत चाललाय. Internal transformation is the must. आतून बदल मस्ट आहे, पाहिजेच. आतून अंतर्याम बदलायला पाहिजे. Obedience. आज्ञा पालन पाहिजे. Isaac obeyed God. इसाकाने देवाची आज्ञा पाळली. Internal transformation. आतून बदल Immediately. लगेच. Outside he became a very wealthy man. म्हणजे अगदी बाहेरून तो एवढा धनसंपत्तीवान झाला, मग जेव्हा तो आतून बदलला होता. When change takes place inside, automatically by default outside changes also occur. तसं आतून बदल आला ना, की बाय डिफॉल्ट बाहेरून सुद्धा आपलं जीवन बदलायला लागतं. Praise God. Amen. God wants to prepare you for the future. देवाला ना भविष्यासाठी तुला तयार करायचं आहे. He knows things will be bad, so I have to prepare them now. देवाला माहितीये की गोष्टी आता वाईटाकडे जाणार आहेत सगळ्या, तर मला या लोकांची पूर्वतयारी करायला पाहिजे. You need to get into the plan of God. तुम्ही देवाच्या योजनेमध्ये यायला हवंय बरं You have to का. say, Lord, तुम्ही असं म्हणायचं, प्रभू not my plan, माझी योजना नाही, but let your plan be done in my life. तुझी योजना माझ्या जीवनात पूर्ण कर. Because God said कारण ते बोललाय in Jeremiah 29 verse 11, इर्मया 29वा अध्याय त्यातलं 11वं वचन, I know the plans I have for you. मला ठाऊक आहे ना माझ्या योजना तुझ्यासाठी काय आहे. He didn't say, I know the plans I have for me. तो असं नाही म्हणाला, देव असं नाही म्हणाला की मला माहिती आहेत माझ्यासाठी माझ्या योजना काय आहेत. No. नाही. He said, I have a plan written for you. देव म्हणाला माझी योजना तुझ्यासाठी लिखित आहे. Plans to prosper you. माझी योजना आहे की तुला मला समृद्ध करायचंय. Not plans to harm you, माझी योजना आहे की तुला काही इजा होऊ नये, but plans to give you hope and future. तर तुला आशा आणि भवितव्य द्यावं अशी माझी योजना So आहे. this verse reminds us तर हे वचन आपल्याला आठवण करून देतं that God has a definite plan for each one of our lives. की देवाची अगदी नक्की 100% खात्रीपूर्वक योजना आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी. And that plan may often involve changes in our life. आणि ती योजना नेहमी आपल्या जीवनामध्ये काही ना काही बदल मागेल, बदल आणेल, बदल गुंतवेल. He will expect some kind of changes. काहीतरी बदल देवा आपल्याकडनं अपेक्षित ठेवेल की इथे इथे तू बदलायला पाहिजे. जब से प्यारा येशू आया मेरा जीवन, Change in my thinking, माझ्या विचारात बदल पाहिजे, change in my walk, माझ्या चालीत बदल पाहिजे, change in my belief, माझ्या विश्वासात बदल पाहिजे, change in your companions. साथीदार दोस्त मंडळी बदल पाहिजे. Say, then God will implement His plan. मग देव त्याची योजना तुझ्या जीवनामध्ये लागू पाडेल. हे If you बेसिक move around with your old friends only, पण तुम्ही तुमच्या जुन्याच दोस्तांमध्ये राहिलात, God will say, I cannot allow you to roam around with them and have my plans implemented in तर your मग देव life. म्हणतो की तुझ्या जुन्या दोस्तांमध्येही तुला फिरायची परवानगी द्यायची आणि मग माझी योजना तुझ्या जीवनामध्ये मी घडवून आणायची. असं होणार नाही. ते सोड तर हे मिळेल. When you get into the plan of God, तुम्ही जेव्हा देवाच्या योजनेत येताना it is preparing you for the blessings that He has for you. ते आशीर्वादांसाठी तुला तयार करत आहे. जे आशीर्वाद तुझ्यासाठी देव तयार करतोय त्यासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. God wants us to draw very close to Him. देवाची इच्छा आहे की आपण देवाच्या खूप जवळ आलं पाहिजे. Amen. आमेन. In times of changes, बदल जेव्हा केव्हा होतो ना, we often find ourselves turning to God for guidance and support. त्या बदल व्हायच्या काळामध्ये आपण नेहमी देवाकडे बघत असतो की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं, आधार द्यावा. We seek His wisdom. आपण देवाचं ज्ञान मागतो. We seek His comfort. आपण देवाचं सांत्वन, दिलासा मागतो. We seek His peace. देवाची शांती त्या परिस्थितीत आपण मागतो की देवप्पा माझं जीवन सध्याला एवढं बदलताय, तू मला तुझी शांती, कृपा, दिलासा, सांत्वन सगळं दे. And in doing so, we don't realize we are drawing close to God. आणि असं सगळं करून आपण देवाच्या जवळ येत असतो हे आपल्याला कळत नाही. And that is what God wants. देवाला हेच हवंय की माझ्या जवळ ये. Say,
The more the trials, the more closer you have to draw yourself to God. तुम्हाला माहितीये आयुष्यात जेवढ्या परीक्षा तेवढं तुम्ही जास्त देवाच्या जवळ आलं And पाहिजे. that is how you deepen your relationship with God. अशा रीतीनं देवाशी असलेलं आपलं नातं मुळावतं. The more trials David had, जेवढ्या साऱ्या परीक्षा आणि संकट दाविदाच्या जीवनात आली that brought him closer to God. त्यातून तो देवाच्या जवळ आला ना बेटा. If Saul was not after him, I doubt David would have been so close to God. जर शौल दाविदाच्या जीवामागे असा हात धुवून लागला नसताना तर मला नाही वाटत दावीद देवाच्या एवढा जवळ आला असता. See, he deepened his relationship with God just because this Hallelujah. fellow was after his skin. दाविदाने काय केलं, शौल त्याच्या जीवामागे लागलेला असल्यामुळे त्याने देवाशी असलेलं आपलं नातं घनिष्ठ करून तो देवात मुळावला. See, God could have dealt with Saul the very first day. तो तर देव आहे. देव शौलाच्या जीवनात अगदी पहिल्या दिवशीच कार्य करू शकला असता, हाताळू शकला असता. But God didn't. पण देवाने तसं केलं नाही. God allowed Saul to be after him. देवाने होऊ दिलं. देवाने शौलाला त्याच्या मागे लागू दिलं. And so Saul was running after David. आणि शौल दाविदाच्या जीवामागे लागला होता. And he was pushing David to God. आणि दाविदाला तो देवाकडे ढकलत होता. And this is perhaps the most beautiful aspect of God's will for a change. आणि हीच एक सुंदर गोष्ट किंवा सुंदर पैलू आहे. देव जे काही बदल आपल्या जीवनात आणतो ना त्याच्या मागचा हाच एक सुंदर पैलू आहे की त्या सगळ्यातनं आपण ढकलून का होईना पण देवाच्या जवळ येतोय. That change that draws you closer to God. जो बदल तुला देवाच्या अजून जवळ आणतो. That which deepens your love for God. ज्यातून ज्या बदलातून तुझं देवासाठीचं असलेलं प्रेम अजून मुळावलेलं होतं, खोल होतं. What is change? बदल म्हणजे काय? Change is accepting God's way. बदल म्हणजे देवाचा मार्ग मी स्वीकारलाय. देव जे म्हणेल ते मी करणार. येस सर. Change means casting your burden upon the Lord. बदल म्हणजे माझी ओझी मी देवाचरणी टाकणार. Change means discarding your own plans and accepting the grandest plan of God. बदल म्हणजे आपल्या स्वतःच्या योजना बाजूला टाकून आता देवानी जी महायोजना आपल्याला देऊ केलेली आहे ती स्वीकारायची. Change means being fed up with the mediocre kind of life. बदल म्हणजे हे जे मध्यम असं जीवन आहे ना त्या जीवनशैलीचा आता आपल्याला कंटाळा आला पाहिजे And accepting the highest kind of life. आणि उच्च पद्धतीचं जीवन आता आपण स्वीकारलं पाहिजे. हालेलुया. आमेन. Amen. आमेन. Change means I'm not happy in the condition that I am today. बदल म्हणजे आज ज्या अवस्थेत मी आहे ना मी खुश नाहीये. Even this morning I told the Lord, आज सकाळी सुद्धा मी देवाला म्हणालो I'm not happy with the condition I am in ज्या today. अवस्थेत मी आज आहे देव बाप्पा मी खुश नाही. Please don't misunderstand me. प्लीज देव बाप्पा माझी गैरसमजूत करू नको. I'm not really happy. मी आनंदी नाहीये. I want many things to be done. yet, मला Lord. अजून खूप साऱ्या गोष्टी करून हव्या आहेत. I told the Lord मी today this प्रभूला morning. आज सकाळी सुद्धा मी प्रभूला बोललोय. Zacchaeus was not happy with the kind of life he lived. जक्काई सुद्धा ज्या पद्धतीचं जीवन जगत होता त्यावर आनंदी नव्हता. That brought changes. त्यातून बदल आले. If you are happy, you will never change for जे the आहे better. ना जे आहे त्यात जर तुम्ही असे समाधानी राहायला लागलात ना तर कधीच तुमच्या आयुष्यात बदल येणार नाही. Zacchaeus was not happy. जक्का आनंदी नव्हता. He had money, he had his family, he had his business, but he was not happy. जक्क्याकडे तसं म्हटलं तर काय नव्हतं. सगळं होतं. पैसा, अडका, परिवार, घरदार, मालमत्ता भरपूर होतं पण तो आनंदी He नव्हता. wanted a change. त्याला बदल हवा होता. And for that, even if it is reputation was at stake, he would go for it. आणि त्याच्यामध्ये त्याची प्रसिद्धी जरी त्याला देऊन टाकावी लागली तरी तो असा विचार करत होता की नावलौकिक मी देऊन टाकीन पण आता मला आयुष्यात एक बदल हवा आहे. Even if it costs my reputation, आणि माझं नावलौकिक जरी गेलं, इज्जत जरी गेली, it was okay for me. ठीक आहे आता मला एक बदल हवा आहे. Even if he had to climb a sycamore tree, he will climb. म्हणजे झाडावर जरी मला चढावं लागलं तरी मी आता चढणार आहे. If that is going to bring a change in my life, I will climb the sycamore tree. जर त्यातून माझ्या जीवनात बदल येणार असेल तर मी उमराच्या झाडावर सुद्धा चढायला तयार आहे. Amen. आमेन. Just to look at Jesus. फक्त येशूंकडे एक नजर टाकायला. Amen. Oh, hallelujah. He would do it करणार. तो करणार. because he wanted a change in life. कारण त्याला स्वतःच्या जीवनात बदल हवा होता म्हणून त्याने ठरवलं की मी जे येईल ते करीन. He had his family, he had his money, बाकी तर त्याच्याकडे त्याचं कुटुंब होतं, पैसा होता, but he wanted a change. पण त्याला एक बदल हवा होता. And so when Jesus came आणि मग येशू जेव्हा आले, to his house, त्याच्या घरी आले, a change took place. एक बदल घडला. A change took place. एक बदल आला. Salvation came to his home. तारण त्याच्या घरात. येशू घरात आल्यावर बदल येतोच ना बेटा. तारण घरात आलं ना. And he gave 4 times what he had taken from the people. आणि लोकांकडून जे त्याने लुबाडून घेतलेलं चौपट त्याने लोकांना परत केलं. Maybe he had taken through bribe or fraudulent ways. काय त्याने म्हणजे लोकांना फसवून घेतलं असेल, लाच घेतली He असेल. said, I return it fourfold. तो म्हटला मी चौपट परत करणार आता लोकांना. Here is a man who knew
the Old Testament. बघा असा हा माणूस की ज्याला जुना करार माहित होता. Because Moses said, कारण मोशे बोलला होता when you have to return it back, you have to return fourfold. जुन्या करारामध्ये की परतफेड करताना चौपट परतफेड करा असं मोशे बोलला होता जुन्या करारात. And joy flooded his heart. आणि आनंद मग त्याच्या हृदयात आला. I want joy to flood my heart. मला माझ्या हृदयामध्ये आनंदाचा पूर पाहिजे. Praise God. Amen. And that joy will come when you are ready for a change. आणि तुम्ही बदलासाठी जेव्हा तयार व्हाल ना, रूपांतरासाठी तयार व्हाल ना, तेव्हा तो आनंद येईल. See, I'm not happy with what the devil is doing in my life. सैतान माझ्या जीवनात जे करतोय त्यावर मी खुश नाही. I'm happy with what God is doing in my देव life. जे माझ्या जीवनात करतोय त्यावर मी खुश आहे. Every Oh, time hallelujah. the devil does something, you are unhappy. ज्या दरवेळेला सैतान काहीतरी करतो ना, तुम्ही नाराज होता. And so to have a change in your life, तर स्वतःच्या जीवनामध्ये एक बदल आणायला you have to reawaken your sense of what you call it, excitement. तर तू स्वतःतला आवेश जो आहे ना त्याला परत थोडीशी आग लाव. हा जे तू असं ढेपाळल्यासारखा नेहमी येतो ना त्याला परत एकदा आग लाव. Let us think outside the box now. आणि जरा पेटीतनं बाहेर पडून विचार कर What should I do to have divine changes? की दैवी बदल आयुष्यात मला आणायचा आहे. मी काय करू? I want to be one up, Lord. मला वन अप व्हायचंय. मला सगळ्यांपेक्षा थोडं पुढे जायचंय. काय करू? असं बोला A देवाला. little change. थोडासा बदल पाहिजे. Lord, today I want to read the Bible. देवप्पा आज मला बायबल वाचायचंय. Do something which is not the ordinary. असं काहीतरी करा जे साधारण नाही, जे तुम्ही रोज करता तसं नाही. Like when you get up in the morning, you go run to the kitchen to make tea. जसं सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिलं स्वयंपाकघरात जाता चहा करायला. That day you should say, त्या दिवशी एखाद्या दिवशी असं म्हणायचं, no tea for me. आज नो चहा. I will read the Bible for 10 आज minutes. पहिलं बायबल वाचायचं 10 मिनिटं. Because the devil is rushing with you in the kitchen. He knows where all you'll be going. कारण सैतान तुमच्या सोबत स्वयंपाकघरात सुद्धा घुसतो बरं का. त्याला माहिती असतं तू तुझ्या घरात कुठे कुठे फिरते At what time, where you'll be found. आणि किती वाजता तुझ्या घरात तू कुठे सापडतो. सैतान जाणू नये So that's why म्हणून he is ready with his thoughts. सैतान त्याचे विचार घेऊन तयार असतो. आत्ता येईल बघ चहा टाकायला. आपण Now, म्हणायचं आज नो चहा, आज बायबल. and मग suddenly he सैतान is lost. He डिप्रेशन doesn't know where to go now. फिर सैतान डिप्रेशन. And he is in the kitchen, you are in the prayer room. हो ना, मग सैतान स्वयंपाकघरात आणि तू प्रेयरच्या खोलीत. असं पाहिजे. See, he missed you. बघा सैतानाला कळलंच नाही की तुम्ही दुसरीकडे गेलाय. And he wanted to give you a thought. सैतानाला खरं म्हटलं तर तुझ्या डोक्यात विचार टाकायचे होते. तो म्हणत होता अब्बी आएगी किचन में देख चाय डाल नाही. Say, make some changes. थोडे बदल कर. नाही आमची चहाची आहे. जाऊ दे आज चहा उशिरा पिऊ काय नव्हत. Praise God. सारखं आपलं तेच नाही आमची चहाची Say, वेळ. suddenly you take the newspaper. अचानक At वर्तमानपत्र. 8 o'clock, you know this is the time, and the 8 devil वाजता. also knows. 8 वाजता. And he माहित असतं. sits next to you. सैतानाला माहिती असतं सकाळी सकाळी 8 वाजता हे लोक वर्तमानपत्र घेऊन वाचायला बसतात. मग सैतान पण येतो शेजारी बसतो. And he says, म्हणतो not the front page, the second हा. page read, पहिलं पान नाही दुसरं उघडा. the second portion, दुसरं पान त्यातला दुसरा भाग. and you read it. मग आपण वाचतो. Oh, things are very bad. किती किती वाईट गोष्टी होत आहेत. Prices are किती rising. महागाई वाढतीये. The devil is so happy. सैतान खुश होतो की बा याने नन्नाचा पाटा सुरू केला. Say, हा you- दिवसभर चालेल the आता. moment you pick up the newspaper, हे असं वर्तमानपत्र आपल्याकडे आपण हातात घेतलं ना just say, म्हणायचं I think so. I will not read the paper today. आज नाही I'll वाचणार. read the Bible only. बायबलच वाचतो. मग सैतान गोंधळतो. A change, बदल, a new change. नवीन बदल रोज करायचं. Praise God. त्या वेळेला तेच नाही करायचं. नवीन बदल आणायचा. मग सैतान पण गोंधळतो. And I'm telling you, मी सांगतो ना if you daily spend time in reading and meditating on the Word of God, जर तुम्ही रोज बायबल वाचन करून देवाच्या शब्दांवर मनन केलं ना this will bring positive changes in your spirit यातून सकारात्मक बदल तुझ्या आत्म्यात येतील and in your faith, आणि तुझ्या विश्वासात येतील, in your joy, आनंदात येईल and that faith will provide you supernatural blessings. आणि तो विश्वास तुला अलौकिक आशीर्वाद देईल. You know, sometimes कधी कधी ना to receive healing, we need that extra faith. आरोग्य मिळवायला तो एक थोडासा जास्तीचा विश्वास लागतो. And that faith will only come when you read the Bible. आणि तो विश्वास तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही बायबल वाचाल. Sometimes you don't feel like praying for your sickness. कधी कधी ना आपल्या आजारासाठी आपल्याला प्रार्थना करायची इच्छा होत नाही. Do one thing. एक काम करा, Start reading the Bible. बायबल वाचायला लागा. 10 minutes, 15 minutes. 10 मिनिटं 15 मिनिटं Faith will be supplied. असा विश्वास येईल ना बायबल वाचून तुमच्यात. And then say, मग म्हणा now you devil, आता सैताना leave me in Jesus' सोड मला name. येशूच्या नावात. खबरदार हा आजार माझ्यावर टाकला परत. And that sickness will go. आणि तो आजार जाईल. आमेन. त्याला गोंधळात टाकायचं. Yes, there are seasons of prayer, but there are times you just need to read
a few verses here and there to build up your faith. अर्थातच प्रार्थनेचे पण ऋतू असतात, समय असतो, पण कधी कधी बायबल वाचनात असा वेळ घालवला ना की काम होतं. Keeping in touch with Jesus is a great thing. बघा, येशूंशी सारखा संपर्क ठेवणं हे एक मोठी बाब आहे. It will benefit you. बात बडी आहे बेटा की येशूंच्या संपर्कात सारखं राहायचं, कारण त्यातनं फायदा तुझाच होणार आहे. चॅटिंग जारी रखो, बट जीसस से. I believe prayer changes things. माझा असा विश्वास आहे की प्रार्थना गोष्टी बदलते. I believe prayer changes people. माझा विश्वास आहे प्रार्थनेनं माणसंही बदलतात. I believe prayer changes situations. प्रार्थना परिस्थिती बदलते, मला माहित आहे, माझा विश्वास आहे. Secondly, दुसरी बाब, worship God. देवाची ही आराधना करा. Spend a good amount of time in praise and worship. चांगली वेळ स्तुती आराधनेमध्ये घालवा. Yes. आज पण ते गाणं गायलं ना सकाळी आम्ही आल्यानंतर, फार छान आवडलं. The more you get into praise and worship, जेवढं तुम्ही स्तुती आराधनेत जाल more release will be there. तेवढी सुटका येईल. Amen. आमेन. Not forsaking the assembling of the people. लोकांचं एकत्र येणं न सोडून. And that's what Bible says. बायबल म्हणतं Exhort one another. एकमेकांना बोध करा, Sing in psalms स्तोत्र गा. as you see the days approaching. जसं तुम्ही दिवस येताना बघाल तसं हे सगळं कराल. And so depend on God for bringing a change in your life. तर देवावर अवलंबून राहा की देव माझ्या जीवनात एक बदल आणेल. When he sees a change from your end, he will bring a change from his end. आणि तुझ्या बाजूनी देवाला बदल दिसला ना की देव त्याच्या बाजूनी पण तुझ्या जीवनात बदल घडवेल. If he doesn't see a change from your end, why should he bring a change from his end? तुझ्या बाजूने जर देवाला बदलच दिसला नाही, इच्छा दिसली नाही, तर देव कशाला त्याच्या बाजूने तुझ्या आयुष्यात बळजबरीनं बदल आणणार आहे. Psalm 41 verse 3. स्तोत्र 41:3. The Lord will sustain or refresh and strengthen him on his bed of languishing. On his bed he will be changed. स्तोत्र 41 त्यातलं 3रं वचन. तो खाटेवर दुखणाईत असता यहोवा त्याला आधार देईल आणि त्याच्या दुखण्यात त्याचे सारे अंथरूण तू पालटशील. That means हालेलुया. a change will come. म्हणजे काय होईल? एक बदल येईल. Bible says, बायबल म्हणतो those who wait on the Lord, जे प्रभू चरणी वाट पाहतील, those who look to God, जे देवाकडे पाहतील, those who hope in God, जे देवावर आशा to ठेवतील, bring a change in their lives, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल यावा म्हणून he will definitely bring a change. नक्की देव त्यांच्या जीवनात बदल आणेल. That's what Isaiah 40 verse 31 says. यशया 40 त्यातलं 31वं वचन असं म्हणतं, They shall run. ते धावतील. That means they were not running, त्याचा अर्थ ते अगोदर धावत नव्हते, आता ते but धावतील. now they are running. आता ते धावायला लागलेले They will आहे. take off like an eagle. तर ते गरुडासारखी आता झेप घेणार. That means before that they were just a fowl. याचा अर्थ ते अगोदर तसे धावत नव्हते, They were just chicken. ते केवळ असं कोंबडी सारखं होते. But now आता they become an eagle. ते गरुड A झाले. change. एक बदल. It's talking about change. बदलाविषयी बोललंय हे. They shall not be weary. ते थकणार नाहीत, They shall walk ते चालतील and not faint. आणि बेशुद्ध होणार नाहीत. That means they were fainting. याचा अर्थ ते अगोदर बेशुद्ध होत होते, But now they are walking. आता ते चालायला लागलेत आणि बेशुद्ध होणार नाहीये. They shall not be tired. आता ते दमणार नाहीत. Say, लिहिलंय. if we turn to God, He will bring a change. आपण देवाकडे वळलो ना, देव आपल्या जीवनामध्ये बदल आणतो. If I change my thinking, मी जर माझे विचार बदलले ना, He will bring many changes in my देव life. अनेक बदल माझ्या जीवनात आणेल. ओ हालेलुया, आमेन. Change the way you think, change the way you act. थोडे तुझे विचार बदल, तुझी कर्म बदल थोडी. Believe the good news. Paul says. सुवार्तेवर विश्वास ठेव, पॉल बोललाय. Good news. चांगल्या बातमीवर विश्वास ठेव. Good news is about change. सुवार्ता शुभवर्तमान बदल आणण्याविषयी आहे. I pray that you shall not labor in vain. मी तर प्रार्थना करतो तुमचे श्रम वाया जाऊ नयेत. I pray that you shall not walk in wrong path. मी तर प्रार्थना करतो तुम्ही चुकीचा रस्ता धरू नये. I pray that you shall not be defeated in माझी your life. प्रार्थना आहे तुमचं जीवन पराजयी होऊ नये. I pray that you shall not have common testimonies. माझी अशी प्रार्थना आहे की तुमच्या सगळ्यांच्या साक्षी सारख्या नसाव्यात. You should have uncommon testimonies. सगळ्यांच्या साक्षी वेगवेगळ्या पाहिजेत, असाधारण पाहिजेत. Uncommon testimonies. असाधारण साक्षी पाहिजेत, जुळलेल्या नको. सगळ्यांच्या जीवनात Not तेच तेच cold and cough only. की त्यांची सर्दी बरी झाली, माझी सर्दीच बरी झाली असं नको पाहिजे.
uncommon testimonies. असाधारण साक्षी पाहिजेत. I pray that in our church we will have uncommon testimonies in the name of Jesus. मी तर प्रार्थना करतो आपल्या चर्च मध्ये असाधारण साक्षी येशूंच्या नावात घडाव्यात. You shall receive your bread. तुम्हाला तुमची भाकर मिळेल. Your water shall be sure. पाणी तुझं ठरलेलं आहे. No weapon formed against you Oh, shall hallelujah. prosper. एकही शस्त्र तुझ्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. Your life will advertise the goodness of the Lord. तुझं जीवन देवाच्या चांगुलपणाची जाहिरात करेल की बघ माझा देव किती चांगला आहे. हालेलुया. Amen. ओ हालेलुया. Your life should advertise the goodness of God. तुझं जीवन देवाच्या चांगुलपणाची जाहिरात करेल. तुझ्याकडे बघ बघून लोकांना कळेल प्रभू कितना अच्छा है. देखो देखो प्रभू कितना अच्छा है. I want to be a billboard advertisement to the lost world. मला हरवलेल्या जगासाठी येशूच्या जाहिरातीचा बोर्ड बनायचा आहे. हे A बोर्ड billboard for my God. माझ्या देवासाठी असलेला बिलबोर्ड जाहिरातीचा बोर्ड मला बनायचा The आहे goodness of the Lord. की देवाचं चांगुलपण माझ्याकडे बघा. See me and know the goodness of the Lord. बघा माझ्याकडे आणि जाणा माझा देव चांगला आहे. Praise God. Amen. Even now a change is coming in your आता life. पण बसल्या जागी तुझ्या जीवनात बदल येत आहे. There is a readjustment happening in your life now. रिअडजस्टमेंट देव ऍडजस्टमेंट करतो परत तुझ्या Now. जीवनात. ता Yes. तुला थोडं All बदलावं the लागेल. dead things are going away. सगळ्या मेलेल्या गोष्टी जात आहेत. The living things are coming back. जिवंत गोष्टी परत येत आहेत. God is adjusting. देव ऍडजस्ट करत आहे. मग खरं For some of you, the Lord is saying, तुमच्यातल्या काही लोकांशी देव बोलत आहे if you change your circle, आणि देव तुला म्हणतोय तुझं जर मित्रमंडळी आणि सर्कल तू बदललं ना you will have a change now. आत्ता बदल येईल तुझ्या जीवनात. आत्ता If you change your friends, जर तुझे मित्र तू बदलले ना I will bring a change in your मी life. बदल आणील तुझ्या जीवनात. रबा खराबा सतो खोरोबा शिरबा संतो If you change your thinking, जर तू तुझे विचार बदलले ना you will have a change in your life. तुझ्या आयुष्यात बदल येईल असं देव बोलत आहे. आता Things are happening. गोष्टी घडतायत. Things will happen घडतील because God is on my throne. कारण देव He सिंहासनावर is आहे. on the throne. देव सिंहासनावर आहे. And so He can bring a change. तर देव बदल आणू शकतो. But Pastor, things have not changed for years in my नाही life. पास्टर माझ्या जीवनामध्ये वर्षोनवर्ष गोष्टी बदललेल्या नाही. तेच ते आपलं रटाळ चाललंय. I've been constant, Pastor. मी तर कसं सातत्याचं जीवन जगलो. Never made any progress, Pastor. मी काही कधी प्रगती नाही झाली. Because कारण for a change in your life, you have to bring a change in your thinking. तुझ्या आयुष्यात बदल आणायला पहिलं तुला तुझे विचार बदलावे लागतील. To bring a change in your situation, you have to see God in a new way. तुझ्या परिस्थितीमध्ये बदल आणायला तुला नवीन रीतीनं विचार करावे लागतील. देवाकडे नवीन रीतीनं बघावं लागेल. सोच तू क्या सोच रहा है. Praise God. उस पर सोच. तू सोच क्या रहा Because है. what is impossible for man is possible for God. कारण जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Your सिंपल आहे. husband will find a job. तुझ्या नवऱ्याला नोकरी मिळेल. Your wife will get a job. तुझ्या बायकोलाही नोकरी You लागेल. will get promotion. तुलाही बढती मिळेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Your finances are going to be steady. आर्थिक आशीर्वाद तुला अगदी सातत्याचा मिळणार आहे. Your debts are going to be fully paid in the name of तुझं Jesus. कर्ज संपूर्णपणे फिटणार आहे Your येशूंच्या career नावात. will blossom in the name of तुझं Jesus. करिअर फुलणार आहे येशूंच्या नावात. You will travel all over the world in the name of अख्ख्या Jesus. जगात तू प्रवास करणार आहेस येशूंच्या नावात. Yes, right now you are struggling. आता या वेळेला तुझा संघर्ष चाललेला आहे. Right now it seems that you will never come out of the pit. आता या वेळेला तुला असं वाटतंय की मी खड्ड्यातनं बाहेर येणार नाही But कधी. see the hand of God upon your पण life. देवाचा हात तुझ्या जीवनावर आलेला बघ. And you will be made the prime minister of Egypt. आणि तू मिस्र देशाचा पंतप्रधान बनशील. A man from the pit. खड्ड्यातला माणूस When God lifts him up, जेव्हा देव त्याला उचलतो he can become the prime minister of Egypt. तो देशाचा पंतप्रधान बनू शकतो. इट्स पॉसिबल. इट कॅन हॅपन. गॉड कॅन डू इट. Take a leap of faith today in the name of आज Jesus. येशूंच्या नावात विश्वासाची झेप घे. Amen. आमेन. Everything is going to be okay. सगळं ठीकठाक होणार आहे. एवढं घाबरू नको. येस येस येस. You didn't come this far to just walk away from the blessing of God that He is releasing for you this morning. अरे इथपर्यंत तू प्रवास केलाय. एवढ्यासाठी थोडा केलाय की आज सकाळी देव जे आशीर्वाद तुला द्यायला मागतोय ते तुझ्याकडनं राहून जावेत म्हणून थोडा एवढा प्रवास आपण आज केला. You have not come this far just to give up at the last moment. आज इथपर्यंत आपण प्रवास केला येशू सोबत शेवटच्या घटकेला का हार मानायला का. No. नाही हार नाही मानायची अशी. नाही म्हणजे नाही.
You have walked for many years with अनेक God. वर्ष तुम्ही देवासोबत चालताय, Why give up today? आज का हार मानताय? Those things for which you hoped for, today it is in your hands. ज्या गोष्टींची आशा एकेकाळी तू ठेवली होती, त्या गोष्टी आज तुझ्या हातात आहेत. Why don't you hope for that thing which is there in your hand to come to you? आणि ती गोष्ट जी तुझ्या हातात आहे ती तुझ्याकडे यावी अशी तू का नाही आशा ठेवत? Because कारण that thing you have today आज जे तुझ्याकडे आहे, was one day a hope. एके दिवशी आशा होती ती की माझं असं झालं, अशी माझी आशा होती, माझं व्हावं, झालं ना. Today it is reality. आज झालं ना. मला Today's hope will become tomorrow's reality. आजची आशा उद्याची वास्तविकता बनेल. काल ठेवलेली आशा आज हातात पडली, खरं झालं. आज ठेवलेली आशा उद्या हातात पाडेल ना. God is writing a new Rabba, chapter Rabba. in some of your lives. देव तुमच्यातल्या काहींच्या जीवनात नवीन अध्याय लिहितोय. लिहू दे. हट्टी होऊ नको. Some of you have to start all over again. तुमच्यातल्या काहींना परत सुरुवात करायला लागणार Say, आहे. I will start all over again. म्हणून मी परत सुरुवात करीन ABCD. Maybe your spouse has just walked away कदाचित तुझा जीवन साथीदार निघून गेला असेल, वॉकआउट. and she will come back. येईल ती The परत. same way she went, the same way she'll come. जशी तुझी बायको तुला सोडून गेली तशी ती परत येईल. God has the power to do it. देवाकडे सामर्थ्य आहे, तेही करायचं सामर्थ्य आहे. देव आहे तो, काय नाही करू शकत तो. Don't worry. नको काळजी कर. Maybe you have walked away from a very abusive relationship. कदाचित तू एखाद्या निंदा नालस्ती देणाऱ्या नात्यातनं निघून गेला असशील. Don't worry. ठीक आहे, काळजी नाही Don't करायची, give up. हार नाही Trust मानायची. in God. देवावर विश्वास God ठेवायचा. has new plans. काय नाही होत, देवाकडे Plan नवीन A to योजना आहे. Z is in A God's to hands. Z योजना देवाच्या हातात आहेत. Alphabet belongs to God. सगळी अक्षरं देवाच्या मालकीची आहेत. Right from A to Z. ए पासून झेड पर्यंत सगळी अक्षरं देवाच्या मालकीचे आहेत. विल स्टार्ट री अगेन, वन्स अगेन. विल रीडू इट. व्हाय Praise नॉट? God. आमेन. 100 God टाइम्स विल डू will इट. stir up your life. देवबाप तुझ्या जीवनामध्ये ती शांतता आणेल. ती He will कार्य help करेल. you. तुला मदत He करेल, will strengthen you. शक्ती देईल बेटा. Just keep on trusting Him. देवावर विश्वास कायम ठेव. बिलीवर में बिलीव करना मत छोड़ना भाई. बिलीवर You cannot expect a change unless you think changes. जोवर त्या बदलाचा तू विचार करत नाही तोवर तू बदलणार नाहीस. You cannot be what you want to be unless you change your thinking. जोवर तू तुझे विचार बदलत नाहीस ना तोवर तुला जे बनायचंय ते तू बनू नाही शकत. One has to go for the other to come. एखादा गेला पाहिजे ना दुसरा यायला. Unless एखादं the गेलं old पाहिजे, goes, the new cannot come. एखादं गेलं पाहिजे ना दुसरा यायला. जुनं गेलं पाहिजे ना नवीन यायला. Unless the old thinking goes, the new thinking will not come. जुने विचार गेल्याशिवाय नवीन विचार कसे येणार है ना. One has to die for the other to have life. एखादं मेलं पाहिजे दुसऱ्याला जीवन मिळायला. झाड फुलायला बी मरायला पाहिजे ना. गहू खायला गव्हाचा दाणा मेला पाहिजे ना. One has to live for the other to come. आणि दुसऱ्याचं आगमन व्हायला पहिला गेला पाहिजे. ट्रू ट्रू. How can both stay together? दोघं एकत्र कसं राहणार जुनं आणि नवीन. नहीं मैं ये भी कर रहा है वो भी कर रहा है, ये भी चालू है वो भी चालू है, तेरा गलत चालू है. Unless the one wife goes, the another wife does not come. दुसरे अरे कसे बोलावे. भाषांतर आहे म्हणून बोलतो. पहिली बायको केल्याशिवाय दुसरी कशी येणार. दुसरी पाहिजे. What I am saying is, हा मी काय म्हणतो. unless she dies, the other husband, wife अरे cannot come. बघा तुमचे विचार कुठे गेले. माझं असं म्हणणं आहे पहिली मेल्याशिवाय दुसरी कशी येणार. मी सोडायला थोडं म्हणलो होतो. पहिली मेल्याशिवाय दुसरी कशी येणार. You have been very loyal to the devil till this date. आजपर्यंत तुम्ही सैतानाशी एवढे इमानी राहिला. एवढे इमानी की बस You faithfully followed him. विश्वासूपणे सैतान भक्त बनला तुम्ही. You are very loyal to your bad company. आणि तुमच्या सगळ्या चुकीच्या साथीदारांशी इमानाने वागलात. You are very loyal to your miserable friends. एकदम तुमचे ते महाभयानक मित्रमंडळीशी तुम्ही एकदम इमानानं वागलात. Though they brought you down from a house to a hut. जरी त्या तुझ्या मित्रांनी तुला घरातनं झोपडीत आणलंय. You are तरी- very, very loyal to your bad mistakes. आणि तू तुझ्या अगदी वाईट चुका ज्या काही तुझ्याकडनं झाल्या त्याच्याशी पण तू इमानी राहिला. Now have the courage to change course. मग आता बदल आणायची हिंमत ठेव की मला हा रस्ता मला धरायचाच नाही आता. Most of you were not living the best life. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक चांगलं जीवन जगतच नव्हते. Yes, you are just surviving in the worst life. बस आपण वाईटातल्या वाईट जीवनामध्ये जेमतेम निभाव लावून होतो. But God is about to bring a change. पण देव आता बदल आणायच्या बेतात आहे बरं का बेटा. Yes, I'm बदल येणार telling आहे. you. मी सांगतो, मी A सत्य change सांगतो. is coming. बदल येत आहे.
That sickness of yours which was pursuing you will stop now in Jesus' name. तो तुला न सोडणारा आजार आता कायमचा तुला सोडून जाणार आहे. Gone. बस गेला. What happened till yesterday was the last. कालपर्यंत जे झालं ते शेवटचं. From आता today नाही. it is new. आजपासून नवीन, A new body, नवीन शरीर, a new heart, नवीन हृदय, a new kidney. नवीन किडनी, हालेलुया, Praise God. नवीन डोकं, नवीन Till विचार. yesterday कालपर्यंत, I buried it. कालपर्यंत, It was Good Friday. Today is resurrection. कालपर्यंत गुड फ्रायडे होता, उत्तम शुक्रवार. आज ईस्टर आहे, आपला पुनरुत्थानाचा दिवस. Jesus said, if you believe, you shall see the glory of God. येशू म्हणाले तू विश्वास ठेवशील ना तर देवाचा गौरव पाशील. बिलीवर लोकांनो, बिलीव्ह करा. Some of you are in the process of change now. तुमच्यातले काही लोक त्या बदल व्हायच्या प्रक्रियेत आहेत आता. You have wasted your life, तुम्ही आयुष्य तर बरंच बर्बाद केलं, but God has started anew. पण देवाने नवीन सुरुवात केली. One lady told me, एक बहीण मला म्हणाली, Pastor, I'm 50 years old पास्टर मी 50 वर्षाची झाले and I'm in the process of change. आणि आता एक बदल व्हायची प्रक्रिया माझ्या आयुष्यात आहे. And it's been very painful to finally accept that my marriage of over 25 years was a bad choice that I made in the first place. आणि मला वेदना होतात हा विचार करून आता की 25 वर्षांपूर्वी जो लग्न करायचा मी विचार केला तो माझा निर्णय किती वाईट ठरला, माझी निवड किती वाईट ठरली. But I spent most of the youth trying to make it work. पण मी तरीही जास्तीत जास्त वेळेला ते सगळं घडवून आणायचा प्रयत्न केला. I did it all with my strength सगळं माझ्या शक्तीनं मी केलं की to तो make my marriage work. की माझा विवाह चांगला व्यवस्थित टिकावा, प्रपंचाचा गाडा माझा व्यवस्थित चालावा. But it took me to a place where I couldn't even recognize myself. पण शेवटी आता मी अशा एका जागी आले की जिथं मला स्वतःकडे बघून स्वतःला ओळखायला होत नाही की मी तीच आहे. My beauty was gone. माझं सौंदर्य My गेलं, laughter was माझं gone. हास्य गेलं, My energy was माझी gone. शक्ती गेली. And so I walked away from years of abuse आणि मग ती निंदा नालस्तीची जी वर्ष त्यातनं मी निघून गेले, to start a fresh life. एक नवीन ताजं जीवन सुरू And करायला. Pastor, I am starting it all over again. आणि पास्टर मी नवीन सुरुवात आता परत करणार आहे. Yes, she was sharing that with me. मला सांगत होती ती बहीण And she said, आणि म्हणाली, Pastor, पास्टर another thing, अजून एक, today my nest is empty. आज माझं घरटं रिकामं आहे. I said, why? म्हटलं का? She said, ती म्हणाली all the chicks have flown away. सगळी पिल्लं उडून गेली, घरटं माझं रिकामं झालं. That means all my children left me and went. म्हणजे काय, माझी सगळी मुलं मोठी झाली आणि मला सोडून गेली. And I am all alone. आता मी परत एकटी आहे. But when I heard your message, पण मी तुमचा उपदेश ऐकला ना पास्टर, I said I will start all over again. मग मी म्हणाले मी परत सुरुवात करणार. Even at this age of 50, I will start all over again या with God. 50शीत पण मी देवाबरोबरचा प्रवास परत सुरू करणार. And I will come to church. आणि मी चर्चला येणार. And she has started coming to church. आणि ती बहीण चर्चला यायला लागलेली आहे. Jesus changed her life. येशूंनी तिचं जीवन बदललंय. She got a very good job. छान नोकरी लागली तिला. And 50शीत she's working कामाला in लागली. some work in the church also. चर्च मध्ये सुद्धा काहीतरी I don't काम want to करते. mention her name, नाव मला घ्यायचं नाही, but she's so happy. पण एवढी आनंदी आहे की बस. She said म्हणाली that one word changed my life. की तो Pastor. एक शब्द पास्टर तुमच्या मुखातनं आला, त्यातनं माझं जीवन बदललं. She was ready to give up. ती हार मानायच्या बेतात होती. Because who will accept a lady who has left her family and living all alone? कारण की अशा स्त्रीला कोण स्वीकारणार आहे की जिनं आपला परिवार सोडून दिलेला आहे, आता ती एकटी राहतीये. But see, Jesus accepts them. पण येशू त्यांना स्वीकारतो ना बेटा. Jesus loves them. येशू त्यांच्यावर प्रेम करतो. One young man said, एक तरुण मुलगा म्हणाला, I had been out of job for 7 months. 7 महिने झाले मला नोकरी नाही. I had to pay my EMI for my house. महिन्याचा हप्ता मला घराचा भरायचा Not भरायला only लागतो. for my house, but my car also. घराचा, गाडीचा सगळे हप्ते महिन्याचे लागलेले आहेत. I didn't know how I could do it. आता माहित नाही मी आता हे सगळं कसं करणार आहे. So I went through depression. तर म्हणे मी नैराश्यात गेलो. I was stressed up. डिप्रेशन आलं, मला टेन्शन आलं I had the suicidal thoughts. आणि मग आत्महत्या करायचा विचार सारखा यायला लागला. And the devil tried to take me out. सैतानाने मला बाहेर खेचायचा प्रयत्न केला. But the day I came for the meeting, ज्या दिवशी पास्टर मी तुमच्या सभेला आलो, the devil was lost. सैतान हरला. The devil was lost. He said. सैतान हरला तो म्हणतो माझ्या जीवनात. He said, I didn't know how to survive. तो म्हटला मला माहितीच नव्हतं आता माझा निभाव कसा लागेल. But पण first time I heard your message on YouTube, आयुष्यात पहिल्यांदा ना पास्टर तुमचा उपदेश मी YouTube वर I ऐकला. got strength. मला शक्ती I मिळाली. gave my life to Jesus. माझं जीवन मी येशूंना दिलं. I came to church. चर्चला आलो मग. Today I live simply by the grace of God. आज मी केवळ देवाच्या कृपेवर जगत आहे. God blessed me with a wonderful job. देवाने मला छान नोकरीचा आशीर्वाद दिलाय. Once again, I am able to pay the EMI of my car and my आणि house. परत एकदा आता मला
माझा घराचा हप्ता, गाडीचा हप्ता सगळं भरता He येतंय. came and testified in the त्याने church. येऊन चर्चमध्ये साक्षी दिली. What I'm saying is, मला जे म्हणायचंय ते असं आहे, you start the change तू बदल तू सुरू कर, and God will do the rest. ते बाकीचं करेल. पहिला बदल तू सुरू कर, पहिला बदल तू सुरू कर. See, right now there are many people all over the globe. They are going through hard times. आता अख्ख्या जगतामध्ये खूप असे लोक आहेत जे कठीण त्रासातनं जात आहेत And they are waiting for God to bring a change. आणि वाट बघतायत की देवाने त्यांच्या जीवनात काहीतरी बदल आणावा. But God is saying, देव म्हणतोय, I'm waiting upon you to bring a मी change. तुझी in वाट you. बघत आहे की तू एक छोटासा बदल आणणार आहे बेटा. A मी little बाकीचं change करीन. in your life. छोटासा बदल तू तुझ्या जीवनात आण राजा, मी बाकीचं करीन ना रे. तू एक पाऊल घे, मी 99 घेतो ना. Some people are feeling very lonely. काही लोकांना फार एकटं एकटं वाटतं, They are missing somebody. कोणाला तरी ते मिस करतात They सारखे. are depressed. They are hurt. डिप्रेशन मध्ये सारखं वाईट वाटतं, They are scarred from the past life. सारखं हृदयात जखमा होतात. भूतकाळातलं जे काय आयुष्य आहे त्यातून झालेल्या जखमा असतात, Personal issues. व्यक्तिगत काही मॅटर असतात. I mean, nobody knows what people are going आणि through. लोक कुठल्या परिस्थितीतनं जातायत ना बेटा, कोणाला काही माहित नसतं बरं का, कोणाला भनक नसते काही. That's why म्हणून I always feel मला नेहमी असं वाटतं, when people go through hard times, लोक जेव्हा कठीण प्रसंगातून जातात, I should never give them hopelessness. मी कधी त्यांना निराशता देऊ नये. Because hope is the only last thing that remains in a man. कारण आशाच एक शेवटची बाब आहे जी माणसात शेवटपर्यंत राहते. Because आशा. if that person has come to you, it is hope that brought him to you. कारण तो माणूस जर तुझ्याकडे आलेला आहे तर त्या आशेनं त्या माणसाला तुझ्याकडे आणलंय. Say, that hope was still there. ती आशा होती त्याच्यात Now, म्हणून तो आला. don't think only Christians have hope. आणि फक्त असं समजू नका की फक्त ख्रिश्चन माणसांमध्ये आशा असते. The world lives on hope. जगातली माणसं पण आशेवर जगतात. उम्मीद पर दुनिया कायम है बोलते ना. The world gets up in the morning only with hope. जग सुद्धा आशेवर जगतंय. जग सुद्धा सकाळी उठताना आशेवर उठतं. जग आणि जगातली माणसं. And that's why I'm very scared म्हणून मला भीती वाटते खूप not to give any negative message to them. नकारात्मक संदेश मला कुणाला द्यायचा नाही. मला Because if भीती it was the वाटते. last hope they are holding on to, that should not turn into hopelessness. कारण ती जर शेवटची आशा होती ज्याच्यावर ते लटकून अक्षरशः आपल्याकडे आलेले होते, तर ती आशा निराशतेत बदलता कामा नये आपल्याकडून. मला ती भीती I'm नेहमी very वाटते. scared of that. खूप भीती वाटते मला की माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी कधी निराशतेचे शब्द देऊ नयेत. See? Because if they are living another day, it is only that hope I will see a new day. कारण की जर अजून एक दिवस ते जगणार आहेत तर केवळ त्याच आशेवर जगणार आहेत की मला तो नवीन दिवस पाहायला मिळणार आहे. And if you rob that last hope, आणि ती शेवटची आशा जर त्यांच्याकडून आपण चोरली, the moment they leave you, they will commit suicide. ज्या क्षणाला ते तुला सोडून जातील ना, ते आत्महत्या करतील बेटा. God is telling you, don't feel lonely. देव तुला आज सांगतोय, एकटं वाटून घेऊ नकोस. I am bringing a new thing in your life. मी नवीन काम करतोय तुझ्या जीवनात. All things will pass away. जुन्या गोष्टी जातील. Behold, all things will become new. पहा सर्व नवीन होणार A आहे. change is coming for the better. बदल, चांगला बदल येत आहे. Don't be depressed about your past. नको निराश होऊ आपल्या भूतकाळाकडे Don't बघून. worry about the future. आणि भविष्याची पण काळजी नको करू. Just focus on your today. फक्त तुझ्या आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित कर. If you are alive today, आज जर तू जिवंत आहेस you will see tomorrow. तर उद्याचा दिवस तुला पाहता येणार आहे. Don't worry about your past also. आणि तुझ्या भूतकाळाची पण काळजी करू नको. Otherwise, your present will be very disappointing. नाहीतर तुझा वर्तमान काळ एकदम नाराजीनं भरलेला होईल. Forget the past. भूतकाळ विसर बेटा. God is a present God. देव वर्तमानातला देव आहे. Live for today. आजच्या दिवसासाठी जग. Tomorrow's day will be beautiful. उद्याचा दिवस पण सुंदर होईल. नको काळजी करू. If today is not so great, आजचा दिवस जर फारसा चांगला नसेल, don't worry. ठीक आहे, काळजी नाही. Tomorrow a new change is coming. उद्या नवीन बदल आयुष्यात येईल. God can do it. देव करू शकतो. Maybe this moment कदाचित या क्षणाला you are feeling very miserable. तुला फार भयानक वाटत असेल. Another 5 minutes he can change your misery into joy. पुढच्या 5 मिनिटात देव बाप तुझं दुःख आनंदात बदलेल. Yes. देव आहे तो. त्याला किती वेळ लागतो. त्याच्या हातात कधी पडून तर बघ. One lady testified एका बहिणीने साक्ष दिली that she had 3 negative emotions. की 3 नकारात्मक भावना तिच्यात होत्या. Fear, भीती, anger,
राग and sadness. आणि दुःख, उदासपणा, उदासीनता. And she was trained to hide her weakness and show her strength. आणि तिला ते प्रशिक्षणच मिळालेलं, ट्रेनिंगच मिळालं होतं तिला तसं, की आपला अशक्तपणा झाकायचा आणि आपण एकदम ब्रेव आहोत, धाडसी आहोत असं दाखवायचं. And so she said तर ती म्हणाली, she learned to use her anger as her go-to emotions. मी माझा राग वापरायला सुरुवात केली, की पटकन जर कुठल्या भावनेत जायचं तर रागात जायचं. Because when you show anger, the people before you just scatter. का आपण रागावलो तर आपल्या अवतीभोवतीचे लोक पळूनच जातात ना, की हे चिडे चिडे माणसाचे आपल्याला भेटायलाच नको. But in reality, she was hurting. पण वास्तविकतेत ना तिला कुठेतरी काहीतरी जखमा झाल्या होत्या हृदयात. And she said she was tortured in her family. ती म्हणाली तिच्या परिवारात तिचा छळ होत होता. She even confessed that her mother tortured her. तिनं हेही कबूल केलं की माझी जन्मदाती आई मला छळायची And she used to beat her every few days. आणि तिची आई तिला काही काही दिवसांमध्ये मारायची. And she said, I was so meek and timid. आणि ती म्हणते मी एवढी भित्रट, दीन, गरीब And I was so afraid all the स्वभावाने time. आणि मला सारखी भीती वाटायची I was very sad all the time. आणि सारखी मी दुःखी आणि उदास असायचे. And so she wrote that when she was 15, तर ती 15 वर्षाची असताना तिनं ते लिहिलं. one of her cousins beat her तिच्या एका चुलत भावंडानं तिला मारलं, very badly. फार मारलं, Pulled her hair बेदम मारलं, केस खेचले and she dug her nails in the face and आणि wanted अक्षरशः to तिच्या चेहऱ्यावर bring scar on her face. नखांचे छाप आले आणि चेहरा कुरू झाला, असं एवढं बेदम मारलं. And she said that was the first time. ती म्हणते तेव्हा पहिल्यांदा, Though I was so timid and scared, जरी मी एवढी भित्रट होते, अशी एकदम दीन, गरीब, लीन, I fought back first time. मी प्रति हल्ला केला. पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा मी प्रति हल्ला केला And a full fight took place. आणि फुल हल्ला बोल असं भांडण झालं. Her cousin got scared मग तिची चुलत बहीण का भाऊ कोण घाबरले and she ran away. आणि ती पळून गेली. तिची कोणी From that day, तेव्हापासून she thought तिनं विचार केला, fighting back is the answer. असा हल्लाबोल केल्यानंतर ती जी कोणी तिची चुलत बहीण होती तिला मारणारी वगैरे ती पळून गेली. तर तेव्हापासून हिने विचार केला की प्रति हल्ला करायचा, दाखवायचंच नाही की आपण अशक्त पडलोय, हल्लाबोल करून टाकायचा. But she said, I was only defending myself. पण ती म्हणते असं करून मी फक्त स्वतःचा बचाव करत होते. But if people are afraid of my anger, then I will use my anger as the best emotion to keep people away from me. आणि जर लोक माझ्या रागाला घाबरणार आहेत तर मी सारखी चिडणार आणि त्या रागातनं मी माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना पळवू लावणार. She didn't win ती जिंकली नाही and she didn't want to win. आणि तिला जिंकायचं नव्हतंच. She didn't want to win. तिला जिंकायचं नव्हतंच. She just didn't want to be beaten. तिला मार नव्हता खायचा परत. And so that was the day she felt vindicated. She felt empowered मग त्या दिवशी तिला असं वाटलं की नाही माझ्यावरती काहीतरी आलेलं आहे सामर्थ्य. that this new thing has come in me. Now I have power. हा नवीन भाव आता माझ्यात मी घेतलाय, मला आता शक्ती मिळाली आहे. And it started to surface in her more and more. आणि जास्त वाढत्या प्रमाणामध्ये मग तो स्वभाव तिच्यात दिसायला लागला. That's how she started living in anger and fighting back. कुठला स्वभाव? तो राग. राग नावाच्या भावात ती जास्त गेली आणि तो राग तिच्या जीवनामध्ये वाढत्या प्रमाणात मग दिसायला लागला. की कोणी काय बोललं राग, कोणी काय बोललं राग, म्हणजे असं सारखं डिवसल्यासारखं, हडहड केल्यासारखं राग. And so much so that even her mother got scared of her. आणि मग असं झालं की तिची आई पण तिला घाबरायला Now लागली. she took that as her strength. मग तिनं तो जो काही राग आणि जी ती वागायची ना, ताकद मानलं त्या स्वभावाला, आपली ताकद. But पण when she was alone, जेव्हा ती एकटी पडायची ना, she started hating this nature. तिला हा स्वभाव आवडायचा नाही. She said, this is not my nature. ती म्हणायची, एकटी पडल्यावर म्हणायची, ऍक्च्युली मी अशी नाही, माझा हा स्वभाव नाहीये राग करायचा. But what happened? पण काय झालं? The abused became the abuser. निंदा नालस्ती माझी जी झाली ना, त्यातनं मी ही अशी निंदा नालस्ती करू लागले. But then she said, मग ती म्हणाली, actually my anger was a cry for help. ऍक्च्युली माझा राग मदतीसाठीचा आक्रोश होता की somebody please come and help me. Yes. But she said people didn't understand me. पण लोकांनी मला समजून घेतलं नाही, They मला didn't मदत see कोणी it. केली नाही, लोकांना दिसलंच नाही. They just labeled me with different names. आणि लोकांनी मला वेगवेगळी नावं दिली, ही तर अशीच आहे, ही तर तशीच They used to आहे. talk behind her back. लोक माझ्या पाठीमागे बोलायचे.
She said, if only somebody had dared to show me a little bit of kindness of the Lord, ती म्हणाली जर कुणीतरी तेव्हा प्रभूतली थोडीशी दया जर मला दाखवली असती, my life would have changed. माझं जीवन बदललं असतं आणि मी अशी नसते. But people were only finding fault with me. पण लोक नुसतं माझ्यामध्ये चुका काढायचे की ये सिस्टर का तो यही बराबर नाही, ये सिस्टर ही खराब आहे, And they were all trying to take advantage of आणि her. सगळे तिचा फायदा उचलायला Or मागायचे. they will stay away from her. नाही तर सगळे तिच्यापासून लांब राहायचे की हे फार चिडतात रागवतात, तिच्यापासून लांब राहा. Or they would just speak behind the back. नाही तर तिच्या पाठीमागे तिची निंदा नालस्ती करायचे, भरपूर मनसोक्त नावं ठेवायची तिला. But one day she attended the church. पण एके दिवशी ती चर्चला आली She said, आणि म्हणाली, first time I heard the love of Jesus. पहिल्यांदा मी येशूचं प्रेम ऐकलं Things started changing in my आणि life. गोष्टी माझ्या जीवनात बदलायला She लागल्या. said, one lady brought me to the church. ती म्हणते एका बहिणीनं मला चर्चला आणलं, And I saw the love there in the church. चर्च मध्ये मला प्रेम दिसलं, And my life changed. माझं जीवन बदललं. Jesus set me free. येशूंनी मला He मोकळं showed me such great love. इतकं प्रेम मला दाखवलं, I became a sheep from a wolf. मी लांडग्याची मेंढरू झाले. I became a sheep from a wolf. मी लांडग्याची मेंढरू झाले. She said, I would have been ready to give my wool to anybody now. ती म्हणते आता मी माझी ही जी लोकर आहे, मेंढ्यांवर लोकर असते ना, ती म्हणते माझी लोकर मी कुणालाही द्यायला तयार आहे. आता मी म्हणते लोकर लवकर काढा. God cured me of all my anxieties, my hate, my tears, my screaming, my shouting, my violence, ती my म्हणते fight. देवाने माझी मारामारी, माझा आवाज उचलणं, माझा रागराग करणं, चिडणं, काहीही बोलणं, ह्या सगळ्यातनं मला बाहेर आणलं. He has changed my life. माझं जीवनच देवाने बदललं. One touch of Jesus. येशूंचा एक स्पर्श. Sometimes when we see people are angry, are कधी-कधी violent, आपण जेव्हा काही लोकांना बघतो की हे किती चिडलेत, किती हिंसा करतायत, मारामारी, if you अक्षरशः, only show them little kindness, त्यांना थोडीशी दया दाखवली ना बेटा, show them little love, थोडं प्रेम दाखवा त्यांना. because they may not be what they are really showing. कारण कदाचित ते लोक जसं वागतात ना, चिडचिड वगैरे, ते तसे नसतील. The circumstances have made them like that. परिस्थिती त्यांना तसं करते. They are only hoping that somebody would show them love. त्यांची आशा एकच असते की कोणीतरी मला प्रेम दाखवा, A माझ्यावर little प्रेम change, करा, थोडा बदल आणा, a little love, थोडं प्रेम द्या. a little kindness, कोणी प्रेम देता a का? little प्रेम. softness. कोणी दया द्याल? दया. कोणी थोडासा हळू आवाजात बोलाल माझ्याशी? Say, that is what the world is expecting today. आज जगाची ही अपेक्षा आपल्याकडे. कोई प्यार Not देगा? finding प्यार? fault with people, चुका काय काढताय लोकांना? not hurting people, लोकांना सारखं वाईट वाटेल घालून not tit for tat. टिट फॉर टॅट जशास You तसे. slap me, I will slap you तू 10. मला मारतो, मी 10 मारीन तुला. I mean, that is all coming from the tent of the devil. ते सगळं सैतानाच्या तंबूत नाही येतं बेटा. तो तंबू चर्च मध्ये ठोकू नका. The tent of God is so different. देवाचा तंबू वेगळा आहे, Full of love, प्रेमाने full भरलेला of mercy, आहे, दयेनं full भरलेला of आहे, kindness. कृपेनं भरलेला आहे. That has brought us to the Lord. त्यातून तर आपण प्रभूकडे आलोय. That has brought a change in our त्यातून life. तर आपल्या जीवनात बदल आले. Praise God. देवाला We'll धन्यवाद. continue next week. पुढच्या आठवड्यामध्ये मी हाच विषय सुरू ठेवीन. आमेन. God is going to bring a change in your life. Just believe on Him. देव तुमच्या जीवनात बदल आणणार आहे. केवळ देवावर विश्वास ठेवा. What is not happening will happen. जे घडत नाहीये ते घडू लागेल. What changes have to take place, it will take place. जे बदल घडायला हवे ते बदल घडतील. We need to trust God. आपण प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे We बेटा. need to trust God. प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे. बिलीवर नवीन जात करू नका. विश्वास ठेवा प्रभूवर. Our people will change. आपले लोक बदलतील. Your spouses will change. तुमचा पती, तुमची पत्नी बदलेल. Your children will change. मुलंही बदलतील. Yes. बदलतील. The church people will change. चर्चची लोक पण बदलतील. Talk to them kindly जरा दयेनं बोला, प्रेमानं बोला. and they will change. लोक बदलतील. Your situation will change. तुझी परिस्थिती बदलेल. You will not remain in that pit for long. त्या खड्ड्यात तू फार वेळ राहणार नाहीस. You will come out of that pit. त्या खड्ड्यातून तू बाहेर येणार आहेस. You will come out of that crying. त्या रडण्यातनं तू बाहेर येणार आहेस.
God brought me out of every misery. देवाने मला प्रत्येक त्रासातून बाहेर आणलं. Most of you wouldn't have gone through what I had gone through. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक ज्यातून मी गेलोय त्यातनं गेले नसतील आणि जायला मागणारही नाहीत. Horrible life, भयानक जीवन, poverty stricken. दारिद्र्याने पछाडलेला. God brought me thus far, देवाने मला इथपर्यंत आणलंय, all by His grace. सगळं त्याच्या कृपेवर. He brought a change in my life. माझ्या जीवनात, माझ्या स्वभावात प्रभूने बदल आणलाय. I was a sickly child, मी सारखा आजारी पडायचो. always sickly. लहान असताना सारखा आजारी. The doctor seeing only he will know, oh, this fellow has come. डॉक्टर बघूनच म्हणायचे, आला पीटर, सारखा आजारी, 12 महिने आजारी. My mother used to every week take me to the hospital. माझी आई दर आठवड्याला मला दवाखान्यात घेऊन जायची. सारखं मला काहीतरी व्हायचं. God brought a change in my life. देवाने माझ्या जीवनात बदल आणला ना. It's all God. देव हे प्रभू, It's all God. सगळं देव करतो. Seek His face every day. रोज त्याचं मुख शोधा. Show love to the people. लोकांना जरा प्रेम दाखवा. Forgive the people. क्षमा करा. Change your thinking. तुझे विचार बदल. Change your ways. तुझे मार्ग बदल. Change your walk. तुझं चालणं बदल. Show God देवाला दाखव that you are ready for a change. की तू बदल आणायला तयार And आहेस. see what God will do for आणि you. बघ देव तुझ्यासाठी काय करतो. A little extra time with God. थोडस देवाबरोबर जास्त वेळ घालव. A little extra doing for God. थोडं देवासाठी जास्त कर. Are you ready to bring that change in your life? तो बदल आपल्या जीवनात Yes. आणायला तयार आहात. Let us all worship the Lord. Come मग on. चला सगळ्यांनी मिळून प्रभूची आराधना करूया. हालेलुया. मुझ पर हुई है कृपा, बेकार न Amen. जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे चुना, उसकी ओर मैं बढ़ूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु. Yes. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु. मुझ पर हुई है कृपा, Yes. बेकार न जाने दूं, Amen. जिसने मुझे है चुना. उस यीशु की ओर बढ़ूं, उसकी ओर मैं बढ़ूं. मुझ पर हुई है कृपा, Yes, Lord. बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं. Amen. कि मैं पाऊं उससे पुरस्कार. Thank you, Jesus. दौड़ा
मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु। Thank you, Jesus. Yes, take it. Amen. My God, my Jesus. Yes. Worthy is the Lord. There is a change coming in your life now. एक बदल आता तुमच्या जीवनात येत The आहे. Lord is ready प्रभू तयार आहे to bring a change in your life, एक बदल तुमच्या जीवनात in your आणायला, position, in your तुमच्या अवस्थेत, situation, तुमच्या परिस्थितीत, in your family, in तुमच्या your परिवारात, job, तुमच्या in your नोकरीत, relationship. तुमच्या नात्यात. He's ready to bring a change. प्रभू बदल आणायला तयार आहे. Ready to bring a change in your body, तुझ्या शरीरात बदल आणायला in तयार your आहे. life, तुझ्या जीवनात बदल आणायला in your तयार आहे. business. तुझ्या व्यवसायात बदल आणायला तयार आहे. God is ready to bring a change. देव तयार आहे बदल आणायला. If you're fed up of your condition, तुम्ही जर तुमच्या परिस्थितीला कंटाळलेले असाल you're ready for a change. तर तुम्ही त्या बदलासाठी, त्या रूपांतरासाठी तयार आहात. Say, I'm fed up of my condition. म्हणा माझ्या अवस्थेला मी कंटाळलोय. This is not what I want my life to be. मला माझं जीवन असं नकोय. I don't want my life to end in this way. मला असं नाही माझं जीवन संपवायचं. I want to be like Isaac, मला इसाकासारखं who बनायचं, went forward and forward जो वाढत वाढत पुढेच गेला and became great आणि थोर झाला and became very great. आणि फार थोर झाला. I want to become very great मला फार थोर व्हायचंय. in the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात. रबा खराबा शंतरू करू, रबा बाबा खराबा सी रबा संतरू. Father, दे बापा bring a change in these people's lives. या लोकांच्या जीवनामध्ये बदल आण. Change in their condition, त्यांच्या अवस्थेत बदल आण. change in their situation, त्यांच्या परिस्थितीत बदल आण. change in their family, त्यांच्या परिवारात बदल आण. change in their business. त्यांच्या व्यवसायात बदल आण. Take them from glory to glory. गौरवातून गौरवाकडे त्यांना घेऊन जा. Every devil, सैतान, I command you in the name तुला of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave the people सोड in या Jesus' लोकांना name. येशूच्या नावात. Leave their condition in Jesus' name. त्यांची अवस्था सोड येशूच्या We are नावात. ready for an improvement. आम्ही सुधारायला तयार आहोत. We are ready for an enlargement. आम्ही विस्तारित व्हायला तयार आहोत. Jabez said, याबेस म्हणाला, enlarge my coastline. दे बाप्पा माझ्या सीमा वाढव, मला विस्तारित कर. Enlarge my coastline. माझ्या सीमा वाढव दे बाप्पा. He became more blessed than his brethren. आणि त्याच्या भावंडांपेक्षा तो जास्त आशीर्वादी झाला. Even in your family, you'll be more blessed. तुमच्या कुटुंबात सुद्धा जास्त आशीर्वादी तुम्ही म्हणाल. Say, Lord, I want a change. म्हणा प्रभू मला बदल हवा. I want a change in my life. मला बदल हवाय माझ्या जीवनात. The Lord is bringing a change now. प्रभू आत्ता बदल आणत आहे. He's bringing a change in your situation. प्रभू तुझ्या परिस्थितीत आत्ता बदल आणत What आहे. you are, you shall not be. जे तू आहेस ते आता राहणार नाही. This will be the full stop पूर्ण विराम आता. of your past. तुझ्या भूतकाळाचा Of your पूर्ण विराम. old. तुझ्या जुन्या जीवनाचा new is पूर्ण coming. विराम आता नवीन येत आहे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित हो. Let the situations change in the name of Jesus. परिस्थिती येशूच्या नावात बदलू दे. Let there be a breakthrough in their lives in the name of एक Jesus. नवीन कोरी सुरुवात येशूच्या नावात त्यांना मिळू दे. A new beginning. नवीन सुरुवात. We welcome the new beginning in Jesus' name. आम्ही नवीन शुभारंभाचं स्वागत करतो येशूच्या Lord, नावात. प्रभू this month we are sowing the seed of the seed
season offering. या महिन्यामध्ये आम्ही ऋतूतील उत्तम बीज पेरत आहोत. Isaac sowed the seed इसाकाने बी पेरलं and he reaped 100-fold blessing. आणि 100 पट आशीर्वाद कापला. My people are going to sow this seed माझे लोक सुद्धा बी पेरणार आहेत. and they have to reap 100-fold. 100 पट त्यांनी कापावं असं तू We कर. have to reap 100-fold. 100 पट हंगाम आम्ही कापावा असं कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद देवबापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen and Amen. 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 Praise God. आमेन.